मित्रांनो, मी एक दारुडा आहे. माझं नाव आहे राजू. हाय राजू भाई. हाय एव्हरीबडी. केवळ ईश्वराची कृपा आहे, सोबत अल्कोहोलिक अनॅनिमसचे सुंदर विचार आहे आणि तुम्हा लोकांसोबत असलेली मैत्री. मित्रांनो, या कारणामुळे मी आज मद्याला थांबवून ठेवले आणि अल्कोहोलिक अनॅनिमस सांगते त्या मार्गावर चालण्याचा एक दिवसाच्या आधारावर प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, माझं आजचं स्लोगन आहे रिकव्हरी मध्ये कार्यक्रमाचे महत्व. मित्रांनो, या अल्कोहोलिक अनॅनिमसच्या कार्यक्रमाशिवाय माझ्या जीवनात परिवर्तनच येऊ शकत नाही. जे अल्कोहोलिक अनॅनिमसला अभिप्रेत असलेली जी सेरेनिटी म्हणा किंवा अल्कोहोलिक अनॅनिमसचा जो प्रोग्राम आहे, जो माझ्या जीवनात जर मी प्रामाणिकपणे खुल्या मनाने हा प्रोग्राम जर घेतो तर माझ्या जीवनात तो बदल येतो. जेन्युइन समस्या घेऊन अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आलो होतो सुरुवातीला. आणि जेन्युइन समस्या माझी कोणती होती? ती म्हणजे मद्याची. संपूर्ण प्रयत्न केल्यानंतरही माझी दारू का थांबत नव्हती या प्रश्नाचं म्हणजे गूढच मला म्हणजे त्याचं जे रहस्य होतं ते मला उकलतच नव्हतं. पूर्ण प्रयत्न केलेले होते, व्हील पॉवरचा वापर करून पाहिलेला होता, कुटुंबांनी प्रयत्न करून पाहिलेले होते, औषधं देऊन पाहिलेली होती. सगळ्या काही गोष्टी केल्यानंतर शपथा आणा भाका काय काय नाही करायचं ते सगळं माझ्यासारखा मद्यासक्त करून चुकलेला होता. पण दारूला बंद करणं माझ्या डाव्या हाताचा मळ आहे या अति आत्मविश्वासामध्ये दारू मला पिणं सुरू करून दिलेलं होतं. जीवनाचा ग्राफ हळूहळू वरून खाली यायला लागलेला होता. शारीरिक अस्तव्यस्तता, मानसिक अस्तव्यस्तता, आर्थिक अस्तव्यस्तता, कौटुंबिक अस्तव्यस्तता, सामाजिक अस्तव्यस्तता आणि इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे माझी आध्यात्मिक अस्तव्यस्तता. त्यावेळेस मला आध्यात्मिकतेशी काही घेणं देणं नव्हतं. कारण ते म्हणतात ना की मी फक्त दारूमध्ये स्वतःला गुंतवून टाकलेलं होतं. अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये येण्याच्या अगोदर मी दारू घेतली तर काही ठार दारुडा बनण्याकरता दारू नव्हती घेतली. ते म्हणतात ना कुतूहलोष म्हणा किंवा उत्सुकतेपोटी दारूचा म्हणजे हे घेतला होता आणि त्याचं माझ्या सवयीत रूपांतर झालं. पण क्रॉनिक अल्कोहोलिक बनायला मला मित्रांनो 21 वर्ष लागले. कारण की पहिला दारूचा मी पॅक पिला होता तो मला अजूनही आठवतो. कारण की काही जीवनातल्या अविस्मरणीय घटना माणूस विसरत नाही. त्यातली दारू पिण्याची माझ्या जीवनातली एक अविस्मरणीय घटना होती 1979. मला माहित होतं. आणि क्रॉनिक अल्कोहोलिक बनायला मला 2000 साल उगवलं होतं. आणि माझ्या क्रॉनिक अल्कोहोलिझमचा पिरियड होता 2000 ते 2003. 2000 ते 2003 या 3 वर्षात दारू कधी ना कधी मी थांबविल. दारूमुळे माझं नुकसान होऊन आलेलं आहे. सगळ्या गोष्टी रिलाइज होत होत्या. पण फक्त त्या सगळ्या गोष्टी माझ्या विचारापर्यंत सीमित होत्या. विचार येत होता रोज की आजपासून दारू पिणार नाही. पहिल्या दिवशी पत्नीशी भांडण झालं किंवा आणखी माझ्या हाताने काही एखादं कृत्य झालं तर मी विचार करत होतो की मी उद्यापासून दारू पिणार नाही. पण उद्या एका दारुड्याच्या जीवनात कधी येतच नाही. हे ए मध्ये आल्यानंतर कळतं. मी उद्यापासून बंद करील, एखाद्या ऑकेजन नंतर बंद करील, असंच माझं ते सुरू होतं. आणि हा सगळा विचार डोक्यात येऊन आलेला होता की दारूमुळे माझ्या जीवनाची वाताहत होऊन आली होती. पण ती दारू थांबवण्याकरता मी कोणती कृती केली होती का? मी कृती एकच करत होतो संध्याकाळी 6 वाजता. ती म्हणजे दारूचा तो पहिला विषारी पॅक. तो बचाव करण्याच्या मी मनस्थितीत राहत नव्हतो आणि रात्रीचा झालेला गोंधळ विसरून त्या दारूच्या पहिल्या पॅकमध्ये स्वतःला विसरून जात होतो. हे जीवनाचं रहाटगाडगं सुरू होतं. म्हणजे विचार आणि कृतीमध्ये समन्वयता साधत असल्यामुळे माझ्यासारखा दारुडा डे बाय डे आणखी दारूची गुलामगिरी स्वीकारायला तयार झालेला होता. पूर्णपणे दारूची दासत्व स्वीकारलेलं होतं. आणि ऍट द लास्ट स्टेज फक्त कोणत्याही गोष्टीमध्ये माझ्या जीवनात मी टॉप प्रायोरिटी दिली होती ती म्हणजे फक्त दारूला. की कोणती स्थिती राहो, कोणती सिच्युएशन राहो, कोणतीही परिस्थिती राहो, दारू पिल्याशिवाय माझा प्रोग्राम समोर जात नव्हता. आणि इतकी डिपेंडन्सी जर दारूवर झाल्यानंतर माझ्यासारखा मद्यासक्त जीवन जगतही नाही आणि जीवन मरतही नाही. ना स्वतः जीवन जगतो ना समोरच्याला जीवन जगू देतो. हे माझ्या जीवनाची वास्तविकता आहे. किती म्हणजे मी भलाई म्हणजे बाकीच्या गोष्टी हे नाही पण मानसिकरित्या किती प्रताडणा माझ्या कुटुंबाला दिल्या असेल याची कल्पना मला आज त्याची जाणीव होते मित्रांनो. कारण एक दारुडा ऍव्हरेजली 40 लोकांना जर सफर करतो तर सर्वात जास्ती सफर तो कोणाला करतो? आपल्या कुटुंबातल्या लोकांना. आणि माझ्या कुटुंबातले माझं लग्न होण्याच्या अगोदर सर्वात जास्त सफर झाली असेल तर माझी आई, माझे भावंड, माझ्या बहिणी आणि मग आफ्टर मॅरेज माझ्या मद्यपाश नावाच्या रोगाच्या यातना भोगल्या माझ्या पत्नीने. कारण की मग कुटुंबाच्या लोकांना हे वाटलं की याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर आता याची पत्नी याला पाहायला आहे, हा कुठे ना कुठेतरी दुरुस्त होईल. पण
माझे म्हणा तुमचे म्हणा आपल्या सर्वांचे अनुभव सारखेच आहे की एकदा दारूचा पॅक तोंडात गेल्यानंतर म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर कधी म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करणारा माझ्यासारखा मद्यासक्त पराकोटीचा अहंकारी पराकोटीचा सेल्फ सेंटर्ड इतका आत्मकेंद्रित माझ्यासारखा मद्यासक्त सर्व जग विसरून जायचा आणि मी करतो ती पूर्व दिशा. या दारूमुळे माझं मी काय करून आलो आहे काय नाही करून आलो याचं सुद्धा मला कशाही प्रकारचं भान राहत नव्हतं. कोणत्याही प्रकारचं भान राहत नव्हतं. दारूनी माझी जी पहिल्या पायरी जी म्हटल्या गेली आहे की नाही ती अस्तव्यस्तता अनमॅनेजेबिलिटी, ती अनमॅनेजेबिलिटी इतकी टोकाला चाललेली होती आणि अनमॅनेजेबिलिटीचं तर त्याला लिमिट नाही आहे. इतकी भयंकर अनमॅनेजेबिलिटी मी माझ्या जीवनात क्रिएट करून ठेवलेल्या होत्या. कारण मी माझी विल चालवत होतो, मी माझ्या इच्छेनुसार जीवन जगत होतो, मी कोणाच्याही इच्छेला मान देत नव्हतो. मग ईश्वराची बाब तर दूरच राहिली. जेव्हा केव्हा मला आवश्यकता पडली तेव्हा ईश्वराला हाक मारणारा मी म्हणजे ईश्वराला मी माझा नोकर समजलेलो होतो की माझं चांगलं कर याचा अधिकार फक्त तुला म्हणजे माझा पूर्ण ऑर्डर तुला आहे. आणि माझ्या जीवनात जर वाईट झालं तर ईश्वराला शिव्या देणारा मागे पुढे न पाहणारा मी, असा मी आस्तिक माणूस, मतलबापुरता देवाचा वापर करणारा, हे जीवनाचं राहडगाडग मित्रांनो सुरू होतं. बऱ्याचशा गोष्टी येत होत्या, बऱ्याचशा गोष्टी जात होत्या. दारू पिऊन पिऊन पिण्यामुळे असे म्हणजे माझ्या हाताने इन्सिडेंट्स होऊन राहिलेले होते. हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे मनापासून वाटत होतं. त्याच्याकरता मी प्रयत्न सुद्धा करत होतो. नवरात्र आले की 9 दिवस दारू नव्हतो पेत. मी नाशिकला गेलो होतो तर मी 40 दिवस दारू आणि मांसाहार केलेला नव्हता. किंवा आणखी कोणत्या गोष्टी आल्या तर मी ह्या सगळ्या गोष्टी हे करत होतो. पण माझ्या विचाराचं चक्रकृती सुरू राहायचं. त्या 40 दिवसात किंवा त्या 9 दिवसात ते दिवस केव्हा संपतात आणि मी केव्हा दारूचा आनंद घेतो या गोष्टीमध्ये मी स्वतःला गुंतवून टाकत होतो. एक ॲबनॉर्मल पर्सनॅलिटी, सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा माझी विचार करण्याची जी शैली एकदमच वेगळी झालेली होती. नॉर्मल व्यक्तीचं काही हे नाही आहे मित्रांनो, त्याला दारू मिळाली काय नाही मिळाली काय, पिला काय नाही पिला काय, काही फरक नाही पडत. पण माझ्यासारखा ॲबनॉर्मल पर्सनॅलिटीचा व्यक्तिमत्वाचा माणूस ज्याची टोटल डिपेंडन्सी अल्कोहोलवर झालेली होती, मी फक्त अल्कोहोलच्या बाबतीत विचार करत होतो. आणि 41व्या दिवशी म्हणा किंवा 10व्या दिवशी म्हणा तो पिरियड संपला की मी काही दूध दही लस्सी पित नव्हतो, मी दारूच पितो. आणि इन बिटवीन पिरियड म्हणजे कोणत्या चांगल्या एखाद्या मौल्यवान वस्तूला मी मुकलो या गोष्टीचं मला शल्य डोचत होतं. कारण की मला असं वाटत होतं की या 9-10 दिवसामध्ये साला आपण म्हणजे काही एन्जॉय करू शकलो नाही. पण काय मी खरोखर दारू पिण्याच्या लायकीचा होतो का या गोष्टीचं मला म्हणजे गुडच मला हे म्हणजे उकलत नव्हतं. बरेचसे मला लोकांनी म्हणजे माझ्या जवळच्या म्हणजे सर्वप्रथम कुटुंबातल्या लोकांनी, माझ्या मित्रमंडळींनी, मी म्हणजे ज्या लोकांच्या संपर्कात राहत होतो त्या लोकांनी मला म्हणजे बोलण्याचा प्रयत्न केला की राजू, आजकाल तुझं म्हणजे वागणं व्यवस्थित राहिलेलं नाही आहे, हे कुठेतरी तू थांबव, हे कुठेतरी तू थांबव. हे मला पोटतिडकीने आर्जव विनंती करून मला म्हणत होते. पण थांबवण्याची जागाच मिळत नव्हती. पहिलेच सांगितलं की सगळे मानवी प्रयत्न केल्यानंतरही दारूचा मी तो पहिला विषारी घोट का बरं बचाव करण्याच्या मनस्थितीत राहत नव्हतो. कारण की माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये फक्त दारू दारू आणि दारूच गुंतलेली होती. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो, ज्या कोणत्या माझ्या ऍक्टिव्हिटीज आहे, ज्या कोणत्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. पण हळूहळू काय होत होतं की या दारूला टॉप प्रायोरिटी देत असल्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीचा पण मला विसर पडायला लागलेला होता. ते मी माझ्या समोर शेअरिंग मध्ये सांगणारच आहे. पण मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, मार्ग मिळत नव्हता आणि केवळ ईश्वराच्या कृपेने अल्कोहोलिक अनॉनिमसचा हा सुंदर मेसेज मला मिळाला. ए मध्ये येण्याच्या 1 वर्ष अगोदर मिळालेला मेसेज मी या सबबी खाली धुडकावून लावलेला होता. प्लिअंबर मध्ये 19 कारण दिलेले आहे आणि त्यातला फक्त मला एक कारण लागू होतं की मी दारू पिल्यानंतर माझ्या पत्नीसोबत भांडण होतं. तर मी एक दारुडा कसा, कारण मी संध्याकाळी 6 वाजता दारू प्यायचा ठराविक वेळेला. माझी पिण्याची क्वांटिटी ठरलेली होती आणि मी चांगल्या क्वालिटीची दारू पित होतो, बारमध्ये बसून पित होतो चांगल्या मित्रांसोबत. म्हणजे 3 पॅक त्याच्यावरचा 1 पॅक म्हणजे 1 क्वार्टर आणि 1 पॅक. मी ब्लॅकआउट स्टेज. मी दारू पचवण्याच्या लायकीचा नव्हतो, मी पिण्याच्या लायकीचा नव्हतो. पण मी हे मानायला तयारच नाही. दारू मी म्हणजे हेच करू शकत नाही, त्या गोष्टीच्या मी याच्यामध्येच नव्हतो. कारण ती संगत, ती पडलेली सवय,
ते ते हवं असं वाटणारं बारचं मादक वातावरण, या सगळ्या गोष्टीमध्ये खूप आनंद यायचा. तो आनंद किती आसुरी आनंद असायचा ते माझं मलाच माहिती. आमच्या सर्वांचे अनुभव सारखे आहे, काही डिफर नाहीये, कोणाचे कमी आहे, कोणाचे जास्ती आहे. आणि मी स्वतःचा बचाव असा करत होतो की बाबा मी सकाळी उठून दारू पित नाही, मी कंट्रीला हात लावलेला नाही, माझा दारू पिण्यामुळे कोणता ऍक्सिडेंट झाला नाही, दारू पिण्यामुळे माझी पत्नी सोडून गेलेली नाही, मी कधी काय म्हणते बाबा त्या माझा दारू पिण्यामुळे कोणता ऍक्सिडेंट झाला नाही, किंवा मला कोणाला पैसे मागण्याची आवश्यकता पडली नाही. आणि मग माझं जे काही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी पूर्ण करायची, जी मी पैशात मोजत होतो, जबाबदारी पैशात, तर या सगळ्या गोष्टी मी कुटुंबात दिल्यानंतर मग मी यार दारू पितो तर कोणतं वाईट करतो, ही सबब माझ्यापाशी सदैव ठेवलेली राहायची. आणि मी त्या व्यक्तीला तेच म्हटलं, तो माझा जीवलग मित्र होता. तो 3 वर्षापासून अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येऊन चांगला म्हणजे तो चांगलं जीवन जगून राहिलेला होता, पण तो मला दिसलेला नव्हता. आणि मी त्याला हेच म्हटलं की मी तुझ्यासारखी सकाळी दारू कधी पिलेलो नाही, कधी रिक्षात मला गाडी टाकून आणायची परिस्थिती पडली नाही, किंवा आणखी कोणत्या गोष्टी मी अशा केलेल्या नाही, तर तू यार मला कसा म्हणतो. मित्रांनो, त्यांनी माहित नाही त्यावेळेस ते निमूटपणे ते प्लियंबर तिथे ठेवून दिलं अल्कोहोलिक अनॉनिमसचं, आणि तो निमूटपणे चालला गेला. पण 1 वर्षानंतर त्या होळीच्या वेळेस मला आठवतं अजूनही, 2003ची ती होळी, 2003 12 मार्चला आलेली ती होळी. त्या दिवशी मी 3-4 पॅक पिणारा राजू त्याच्या कितीपट दारू पिलो, तसाच झोपलो. दुसऱ्या दिवशी टॉप टू बॉटम नखशिकांत अंगाला मुंग्या, मृत्यू काय अक्षरशः मी जवळून त्या दिवशी पाहिलेला होता. आणि मला मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता होती. कुटुंबातले लोक प्रेम करत होते, भावांना मोठा भाऊ आहे बाबा, पत्नीला म्हणा आईला वाटत माझा मुलगा आहे, मला ताबडतोब मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता होती आणि मला ती मिळाली. मला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं, मला एका सलाईनची आवश्यकता होती. पण दवाखान्यात मला अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये ईश्वराचे प्लॅनिंग कसे असतात ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. की दवाखान्यात जी सलाईन मला देण्यात आली त्यांनी माझा बीपी डाऊन झाला, आणि त्यांनी जसा माझा बीपी डाऊन झाल्याबरोबर त्या डॉक्टरनी मला आयसीयू मध्ये टाकून दिलं. आणि आयसीयू मध्ये मी गेल्यानंतर त्यांनी ते मला सडनली दुसरी एक सलाईन दिली. विदिन 1 मिनिट मी पुन्हा आपल्या म्हणजे जागेवर येऊन गेलेलो होतो, म्हणजे एक नॉर्मल स्टेज मध्ये. पण त्यांनी आयसीयू मध्ये टाकलं होतं, त्याला 1 दिवस मला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवायचं होतं. आणि मित्रांनो, त्या त्या आयसीयू होतं ते वातावरण पाहिल्यानंतर, तिथले ते सिरियस पेशंट, आणि इकडे माझं सलाईनच्या त्या बॉटलकडे म्हणजे माझं पूर्ण लक्ष, आणि एक एक ड्रॉप जसा जसा सलाईनचा तो खाली पडत होता तसं तसं माझ्या विचाराचं चक्र सुरू होतं. आणि मला सडनली अल्कोहोलिक अनॉनिमसचं ते प्लियंबर आठवलं. त्या प्लियंबर मध्ये मी विचार करायला लागलो त्या दिवशी त्या बेडवर, की राजू, रिमेनिंग 18 कारणं लागू होतपर्यंत तू जिवंत राहशील का, विचार कर. आणि त्या दिवशी त्या बेडवर मी ठरवलं होतं मित्रांनो, की मी आजपासून दारू पिणार नाही. आप विल पॉवर के भरोसे पे मैं शराब को रोक के रखूंगा. आणि मित्रांनो, माझ्या विल पॉवर, मी माझ्या जीवनात घेतलेले काही निर्णय त्याच्यावर मी अजूनही ठाम आहो. त्याचे रिझल्ट मला चांगले मिळाले, आणि त्याच विल पॉवरवर मी दारूला थांबवीन हाही माझा अति आत्मविश्वास होता. हे तेव्हा मला कळलेलं नव्हतं, पण मैं अभी पिऊंगा नाही करके घरी आलो. मित्रांनो, सुट्टी मागितली, घरी आलो. घरी आल्याबरोबर या मित्राला माहित झालं, तो मला पाहत आला, आणि त्यांनी मग मला म्हटलं की राजू, तू अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगला चल. 7-8 दिवस टाळलं. सरतेशेवटी माझ्या ऑफिसच्या कलिगनी मला चिडून म्हटलं, यार रोज हा निस्वार्थपणे येतो, बसतो, 1-2 तास तुला सांगत राहतो, का बरं अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये तो म्हणतो त्या मीटिंग मध्ये जा, पटेल तर ठीक आहे, नाहीतर त्याचा सोक्षमोक्ष लावून त्याला सांगून दे. शनिवार दिवस होता. मी म्हटलं सरतेशेवटी चला यार आज मीटिंगला जाऊ. आणि मग मी त्याच्यासोबत पहिली मीटिंग केली. आणि पहिली मीटिंग केल्यानंतर त्या मीटिंग मध्ये जे अनुभव सांगत होते ना, तर माझ्यामध्ये एक स्वभाव होता जबरदस्त खतरनाक होता, तो म्हणजे माझा अहंकार. आणि त्या अहंकाराच्या दृष्टिकोनातून मी स्वतःला डिफेंड करत होतो, स्वतःचा बचाव करत होतो, की मी एवढा बॉटम हिट केलेला नाही आहे, मी अजूनपर्यंत म्हणजे पूर्ण म्हणजे नेस्त नाबूद झालेला नाही आहे. यार या अनुभवाने कोणाची दारू थांबते का, हे काय सांगते, हे काय म्हणजे एवढ्या खालच्या लेवलवर कोणी सांगतो की पत्नी गेली, कोणी सांगतो की कर्जबाजारी आहे, माझं तर याच्यातलं काहीच बिघडलेलं नाही. पण मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये मी येत राहिलो. आणि अल्कोहोलिझम इज अ डिसीज, 3-fold डिसीज. कशा प्रकारे एका दारुड्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या नेस्तनाबूत करते. एका अनुभवी सदस्याच्या अनुभवाद्वारे मी स्वतःची ओळख प्रथम पटवून घेतली. ती माझ्या जीवनात आलेली त्या मीटिंग मध्ये बसल्यानंतरची पहिली ऑनेस्टी, पहिली प्रामाणिकता होती. आणि त्या अनुभवातून मी स्वतःला शोधता शोधता एक गोष्ट लक्षात आली, की माझी फिजिकल ॲलर्जी या व्यक्तीपेक्षा काही वेगळी नाही आहे. मी पण दारूचा पहिला पॅक पिल्यानंतर माझा कोटा होतपर्यंत दारू पितो, म्हणजे मला ॲलर्जी आहे. मी पण दारू न पिता दारूच्या बाबतीत 3-3 दिवस म्हणजे 3-3 तास विचार करतो. 40-40 दिवस मी दारूच्या बाबतीत विचार केला. मला ही मानसिक ऑब्सेशन
जे म्हटल्या गेलेलं एक्झॅक्ट वर्ड इंग्लिशमध्ये मेंटल ऑब्सेशन बिलकुल बरोबर मलाही होतं. आणि नैतिकतेची अवनती अल्कोहोलिक अनॉनिमस सांगते खोटं बोलण्यापासून सुरू होते. मला सडनली तो पहिला दिवस स्ट्राईक झाला दारू पिल्यानंतर की मी माझ्या आईशी खोटं बोललेलो होतो. नैतिकतेची अवनती माझी तेव्हा सुरू झालेली होती. आणि हळूहळू मोठ्यांबद्दल असलेला मान सन्मान आदर हृदयाच्या का कॉर्नरमध्ये दफन झाला आणि मी लतकोडगा झालो, बेशरम झालो. म्हणजे माझी नैतिक अवनती माझी सुरू झालेली होती. त्या दिवशी मी स्वतःची ओळख पटवून घेतली आणि मला एक गोष्ट लक्षात आली की 85% लोक चांगल्या प्रकारे दारू पितात. यस, दारू वाईट नाहीये. सोशल, ऑकेजनल आणि प्लॅनर हे 85% मध्ये मोडणारे लोक. पण व्हॉट अबाउट मी, माझ्यासारख्या हॅबिच्युअल ड्रिंकरचं काय, जो 15% मध्ये आलेला आहे. सोशल, ऑकेजनल, प्लॅनर आणि अल्कोहोलिझमच्या मध्ये असलेली ती इनव्हिजिबल लाईन, ती अदृश्य रेखा मी क्रॉस केली आहे किंवा नाही, हे ओळखण्याचं स्वातंत्र्य अल्कोहोलिक अनॉनिमसनी मला दिलेलं होतं. आणि त्या दिवशी मी ओळखलं मित्रांनो की यस, आय एम अन अल्कोहोलिक. मी एक मद्यासक्त आहे. मी दारू पिण्याकरता एक नंबरचा नालायक माणूस आहे. मी दारू पिऊ शकत नाही. आणि मी त्या दिवशीपासून ठरवलं की बस आता अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये यायचं. आणि माझा न संपणारा प्रवास अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये सुरू झाला. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये मला स्थिरावण्याकरता अल्कोहोलिक अनॉनिमसने एक वन डे ॲट ए टाइमचा साधा सुद्धा कार्यक्रम माझ्या समोर ठेवलेला होता. वन डे ॲट ए टाइमच्या अंतर्गत जी दिलेली आध्यात्मिक उपकरणं होती, ती मला माझ्या जीवनात इम्प्लिमेंट करायची होती. करायला लागलो. रोज सकाळी मी देवाची आराधना करून देवाला पहिल्या घुटापासून दूर राहण्याकरता मदत मागायला लागलो. त्याच्यानंतर मित्रांनो मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या फेलोशिपमध्ये म्हणजे मीटिंग करायला लागलो. त्या फेलोशिपमध्ये राहायला लागलो. रात्री झोपाच्या वेळी देवाची आराधना करत होतो की देवा, तू आज मला दारूच्या पहिल्या घोटापासून दूर ठेवलं, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. हॉलचा फॉर्म्युला चांगल्या प्रकारे उपाशी पोटी निघायचं नाही. राग येते ती जागा सोडून द्यायची. एकटं राहायचं नाहीये. लोनलीनेसचा जो पार्ट आहे तो एका दारुड्यासाठी मोठा भयंकर राहतो. आणि थकेपर्यंत काम करायचं नाही. या बेसिक हिंटद्वारे, या बेसिक प्रिकॉशनद्वारे मी त्याच्यावर करत असलेल्या कामामुळे माझं अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये रिहॅबिलिटेशन झालं. माझं पुनर्वसन झालं. मी ए मध्ये स्थिरावल्यासारखा झालो. आणि अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये स्थिरावल्यानंतर मी जसं जसं समोर वाढायला गेलो, तर म्हणतात प्रत्येक दारुड्याच्या जीवनात, माझ्यासारख्या दारुड्याच्या जीवनात ते एक पिंक क्लाउडची, गुलाबी ढगांची जी स्टेज आहे ती हळूच डोकावते. माझ्या जीवनात ती डोकावलेली होती. कारण काय झालं, 2 रिकव्हऱ्या माझ्या सायमल्टेनियसली सुरू झाल्या होत्या. दारू पित नव्हतो, त्याच्यामुळे शरीर चांगलं सुधारल्यासारखं होत होतं. चांगलं अन्न पोटात जात होतं. आणि दारू न पिण्यामुळे माझे पैसे सुद्धा वाचत होते. पैसे पण खिशात खुळखुळत होते. 2 रिकव्हऱ्या माझ्या सायमल्टेनियसली सुरू झालेल्या होत्या. पण मला हा प्रोग्राम मोनोटोनस वाटायला लागला. मी मीटिंग मध्ये बसल्यानंतर मी चुपचाप बसत नव्हतो. मला काम तेव्हा ते समोरच्या व्यक्तीचं काय आहे, जे काही सांगतो ती ऐकण्याची माझी मनस्थिती राहत नव्हती. आणि जे फोन अवॉइड करायला पाहिजे मीटिंग मध्ये, ते फोन मी अवॉइड करत नव्हतो. मी बाहेर निघून फोनवर बोलत होतो. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये कन्सेप्ट ऑफ हायर पॉवरचा वास आहे ती मी विसरलेलो होतो. आणि मला ती मीटिंग मोनोटोनस वाटायला लागल्यामुळे मी जजमेंटल झालेलो होतो. आणि मी विचार करत होतो, आता हा व्यक्ती येईल, हा डिसीज मध्ये आपले कोणते अनुभव सांगणार आहे. एखादा व्यक्ती रिकव्हरीवर येईल, रिकव्हरीवर काय सांगणार आहे. एखादा व्यक्ती अल्टर ॲटिट्यूड, बदलावा दृष्टिकोन, त्याच्यावर काय सांगणार आहे. सुनोर सिकोवर काय सांगणार आहे. या सगळ्या गोष्टीचं मी पहिलेच हे करत होतो, कॅल्क्युलेशन करून मी ठरवून टाकत होतो. अति हुशार की अति शहाणपणा माझ्यामध्ये तो होता, नाही अशातला भाग नाही. अति उत्साही तर होतो मी. पण मग मी काय करत होतो की आता बाबा 7 वाजता मीटिंगची जी प्रार्थना, मी नित्यनेमाने 7 वाजता मीटिंगला जात होतो. मग कालांतराने काय झालं त्या 2-4 महिन्यामध्ये की चला ना यार, आपण गेल्यानंतर चेअरमन का आपल्याला पर्सनल वगैरे शेअरिंग देईल म्हणून उशिरा जायला लागलो. एखादी क्रिकेटची मॅच राहिली तर क्रिकेटची मॅचच पाहत घरी बसत राहायचं. आणि मग शेवटी आता त्या मॅच मध्ये काही दम राहिलेला नाही, तर हा विचार करून मग मी मीटिंग मध्ये जायचा सगळ्यात शेवटी. आणि हात मिळवून ही माझी स्टेज सुरू होती. पण अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या मीटिंग मध्ये येत राहत असल्यामुळे मला एक गोष्ट कळली की अल्कोहोलिझम हा परमनंट, प्रोग्रेसिव्ह, इनक्युरेबल, पॉवरफुल, परफेक्ट त्याला चतुर, चालाक, धूर्त, कावेबाज हा इतका जबरदस्त डिसीज आहे. इथे लेंथ ऑफ सोब्रायटीला काही अर्थ नाही आहे. क्वालिटी ऑफ सोब्रायटी मस्ट आहे. आणि क्वालिटी ऑफ सोब्रायटी येते तर त्याची चमक अल्कोहोलिक अनॉनिमसचा हा जो प्रोग्राम आहे 12 पायऱ्यांच्या माझ्या सुधारणे करता, 12 ज्या ट्रेडिशन्स आहे, परंपरा आहे, त्या एकते करता. नॉट ओनली अल्कोहोलिक अनॉनिमस पर्यंत सीमित नाही आहे ट्रेडिशन, ह्या मी माझ्या कुटुंबातही राबवतो. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 12 कॉन्सेप्ट, ज्या धारणा आहे, त्या सर्व्हिस मध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीचं जे नॉलेज येतं की ते मग वरच्या लेवलवर तिथे गेल्यानंतर या 36 तत्वाद्वारे मी माझ्या जीवनात
चांगल्या प्रकारे बदल घडवून आणू शकतो. जर मी हे डिसाईड केलं असतं की माझी मेन समस्या दारूची आहे आणि मला फक्त दारूपासून दूर राहायचं आहे, तर मी मरेपर्यंत दारूपासून दूर राहू शकतो. फक्त मी पहिल्या पायरीची अर्धी पायरी आणि 12व्या पायरीची अर्धी पायरी जर माझ्या जीवनात इम्प्लिमेंट केली तर, जर मी त्याच्या स्वतःला धन्यता मानीन तर. पण अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये जी प्रोफाऊंड चेंज इन माय पर्सनॅलिटी म्हटल्या गेलेलं आहे की अल्कोहोल सोबत जो माझा इझम जुळला आहे, तर माझं ऍटिट्यूड तसाच राहील. मित्रांनो, मी पाहिलेले आहे असे बरेचसे महाभाग, पण एक गोष्ट मला कोणाची इन्व्हेंटरी घ्यायची नाहीये, माझ्या स्वतःचे अनुभव सांगून राहिलो आहे. आणि पाहिल्यानंतर थोडंसं म्हणजे हे वाटतं. आणि अशा मद्यप्याला अल्कोहोलिक अनॅनिमसच्या बिग बुक मध्ये, जे आपलं बिग बुक आहे त्याच्यात लिहिलं आहे, कोरडा मद्यपी भावनांचे वादळ. दारू तर थांबवली आहे, पण लॉटरी खेळून आलो आहे, जुगार खेळून आलो आहे, सट्टा खेळून आलो आहे, दुसऱ्या बाईशी मी संबंध ठेवून आलेला आहोत. तर घरात पत्नी एखाद्या दिवशी बोलतेच ना, दारू पित होते तेव्हाही तसे आणि आताही तसे. मुलं बाळा पाहिल्यानंतर अजूनही जर घाबरत असेल, भेदरत असेल, तर मी काय अल्कोहोलिक अनॅनिमसचा हा प्रोग्राम आपल्या रिकव्हरीमध्ये म्हणजे इम्प्लिमेंट करून आलोय. अल्कोहोलिक अनॅनिमसचा प्रोग्राम हा मला तो जगायचा होता, निव्वळ फक्त म्हणजे हे करायचा नव्हता, तो आचरणात आणून मला जगायचा होता. आणि मित्रांनो, मग मी अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये या स्टेज मधनं लवकरात लवकर मी पिंक क्लाउडच्या बाहेर निघालो. आणि निघतं आणि निघणं अत्यंत आवश्यक आहे. मी पहिलेच सांगितलं आहे की हात बढ़ाने की देरी है, शराब का घुट कभी भी मेरे हाथ में आ सकता है. छोट्यातला छोटा माझा कॅरेक्टर डिफेक्ट मला कधीही दारू पाजू शकतो, हे निर्विवाद सत्य आहे. मी अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आल्यानंतर पाहिलं की 12 वर्षानंतर, 25 वर्षानंतर का बरं लोक दारू पिले, की ज्या लोकांना 12 पायऱ्या, 12 ट्रेडिशन, 12 कॉन्सेप्ट सगळं काही माहित होतं. अल्कोहोलिक अनॅनिमसचे पुस्तकं छानून पाहिलेले होते, पण मला हवासा वाटणारा कॅरेक्टर डिफेक्ट त्याच्यावर करत असलेल्या अतिप्रेमामुळे, त्याला मी लांब करू न शकल्यामुळे दारू कधी हातात येऊ शकते हे त्यांच्या अनुभवातून मी शिकलो. आणि माझ्या बाबतीत ती गोष्ट घडली होती. अशी ईश्वराची कृपा की मी अल्कोहोलिक अनॅनिमसच्या या टच मध्ये होतो. जुगार माझ्या हातात पुन्हा आलेला होता, जुगार मी खेळलो, 1 वर्ष खेळलो. पण अल्कोहोलिक अनॅनिमसच्या त्या विचारासोबत सरते शेवटी हृदयातून तो शब्द बाहेर निघाला की राजू, अल्कोहोलिक अनॅनिमसचं काही बिघडत नाही बेटा तुझ्यामुळे, पण तुझं बिघडणार आहे अल्कोहोलिक अनॅनिमसमुळे. जर तू अल्कोहोलिक अनॅनिमसची जर ही कास्ट जर सोडली ना, तर भलाही तू दारू पिणार नाही, पण मानसिक अस्वस्थता तुला जगूही देणार नाही आणि मरूही देणार. आणि मला ते हँगिंग जीवन जगायचं नव्हतं. मी पायऱ्यांवर विचार करायला लागलो. आणि पायऱ्यांवर विचार करता करता, त्या प्रॅक्टिस करण्याकरता अतिशय महत्वपूर्ण बाब होता स्पॉन्सर. स्पॉन्सर माझ्या जीवनात म्हणजे पूर्ण टर्न आउट करण्याकरता अतिशय की फॅक्टर आहे, महत्वपूर्ण पार्ट आहे. आणि मला अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आल्यानंतर जे स्पॉन्सर मला मिळाले, ते अतिशय म्हणजे त्या प्रोग्राम फॉलो करणारे म्हणा, किंवा ते त्यांना त्या सर्व्हिस बद्दल असलेलं नॉलेज, त्यांना जे पायऱ्यांबद्दल असलेलं नॉलेज, मी त्यांना म्हणजे एकदा विचारलं आणि मी त्यांना स्पॉन्सर केलं. आणि स्पॉन्सर केल्यानंतर मित्रांनो, त्यांचं आणि माझं जे कन्व्हर्सेशन होतं, स्पॉन्सर करायचं आहे तर कपाळाचं कुंकू म्हणून नाही करायचं की मेरा वो फलाला स्पॉन्सर आहे. स्पॉन्सर पाशी जाऊन मला प्रोग्राम बद्दल विचारायचं आहे, ना की माझ्या पर्सनल मॅटर्स बद्दल नाही, पर्टिक्युलरली प्रोग्राम बद्दल मी त्यांना विचारायला लागलो. आणि मी त्यांना एक गोष्टीचा प्रश्न केला की हे अल्कोहोलिक अनॅनिमस म्हणते 12 पायऱ्यांच्या अंतर्गत 4थी पायरी म्हणते की लिहा. मी त्यांना म्हटलं की माझ्या जीवनात असं काही घडलंच नाही, तर मी लिहू काय असं लिहू म्हटलं. मी तर तुम्हाला पहिलेच सांगितलं म्हटलं या सगळ्या गोष्टी. पण स्पॉन्सर मोठे हुशार राहतात मित्रांनो, जे अल्कोहोलिक अनॅनिमसचा प्रोग्राम फॉलो करून राहिले होते. त्यांनी मला सांगितलं की राजू, हे जे 7 डेडली सायन्स सांगितले आहे ना, तू याच्यावरच थोडासा विचार कर. जो अहंकार आहे, जो राग आहे, जो मत्सर आहे, जी वासना आहे, जो आळस आहे, जे प्रोकॉस्टिनेशन, चालढकलपणा, ज्या मत्सर, असूया, हेवा, नाना प्रकारच्या याच्या फांद्यामुळे आहे, याच्यावर तू विचार कर. तुझ्या मनाला असं वाटत नाही की तू जीवनात काहीच केलेलं नाहीये, कधीच कोणाच्या ह्याच्यामुळे हे झालेलं नाही? का बरं लोक तुझ्या राग करत होते? का बरं तुला हे करत होते? का बरं तुला बॉयकॉट केलं होतं ऍट द लास्ट स्टेज? कशामुळे? आणि त्या तुझ्या वर्तणुकीमुळे तुझ्या म्हणजे कितीतरी लोकांच्या तू भावना दुखवल्या की नाही दुखवल्या, या गोष्टीचा तू विचार कर. त्यांनी मला जोर जबरदस्ती नव्हती केली. पहिल्यांदा मी 4थी पायरी लिहिली स्वतःच्या समाधानाकरता. चुका मी समोरच्याच्या दाखवल्या, माझ्या चुका कमी आणि रिस्पॉन्सिबल लोक ते. माझा राग हा वाजवी राग आहे. मी का बरं रागवतो? तर माझे या लोकांनी मन दुखवलेले आहे, पण त्या लोकांची मी किती मन दुखवले या गोष्टीचा मी विचार करत नव्हतो. माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलं आणि माझी पहिल्यांदा लिहिलेली वही फेकून दिलेली होती अक्षरशः, की सर्वांना दोषारोपण तू त्यांच्यावर करून आला, तुझा काहीच दोष नाहीये. 75% हे दिसून आलं की तू चांगला आहे, तेच लोक वाईट.
हे काय आहे. आणि त्यांनी मग नंतर मित्रांनो मी पुन्हा त्या गोष्टीवर विचार केला आणि त्या गोष्टीवर विचार केल्यानंतर मी मग नंतर जी माझी चौथी पायरी जी लिहिली त्याच्यावर मला सर्वात जास्ती त्रास कोणत्या कोणत्या गोष्टींनी दिलेल्या होत्या. तर त्या टॉप प्रायोरिटीवर माझा अहंकार होता. हा अहंकार मला नेहमी समर्थन करायला लावत असल्यामुळे मी अशा म्हणजे जीवनात अशक्यप्राय गोष्टी करून टाकलेल्या होत्या. माझ्या जीवनात मी माझा गोल अचीव नाही करत असल्यामुळे त्या गोष्टीचे मला खूप म्हणजे हे होता, काय म्हणते, मला स्वतःचा खूप राग येत होता आणि त्याच्यामुळे मी आत्मग्लानीत जात होतो. कारण मी जे काही ठरवलेलं होतं ते मी अचीव करू शकलो नाही, त्याला रिस्पॉन्सिबल मी होतो. मी दोषारोपण दुसऱ्यांना देतो. कारण सांगण्याचं तात्पर्य असं होतं की मला बनायचं होतं काय, मी बनलो काय, माझ्या जीवनाचं जे चक्रम असं मोठं विचित्र फिरलं मित्रांनो. 79ला मॅट्रिक, चांगला मेरिट मध्ये आलो, 11वी 12वी सायन्स मध्ये केलं, 12वीत आजारी पडलो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मेटलर्जी मध्ये 4 सेमिस्टर केले, तिथून मग 1 वर्षाचा स्ट्राईक झाला, म्हणजे कॉमर्सच्या कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, ते इंजिनिअरिंग सोडून दिलं आणि तिथून कॉमर्सच्या तिथून निघाल्यानंतर नोकरी ती अकाउंटच्या सेक्शनला कुठेतरी करायला पाहिजे ती सोडली. म्हणजे त्या गोष्टी न करता एका सायंटिफिक मध्ये काम केलं की ज्या अमोनियम क्लोराईडची, सोडियम क्लोराईडची, पोटॅशियम परमॅंगनेटची माझं काही घेणं देणं नव्हतं, त्या मायक्रोसॉफ्टची माझं काही घेणं देणं नव्हतं. तिथे मी चांगला 20 वर्ष नोकरी केली आणि सरते शेवटी ते सोडून मग आता सात्विकतेमध्ये ते सोडून मी माझ्या आता जो माझा परंपरागत बिझनेस आहे माझ्या वडिलांचा, त्या बिझनेसमध्ये मी आज सगळं सांभाळतो. म्हणजे माझ्या जीवनाची सुरुवात कुठून झाली आणि कशा प्रकारे मी म्हणजे हे करत गेलो. कोणत्या तरी ठिकाणी मी थांबलो का? कोणत्याच ठिकाणी मी थांबलो नाही आणि मी स्वतःच्या नशिबाला दोष देत फिरत होतो. आणि मी माझ्या नशिबाला दोषासोबत समोरचे किती दोषी आहे हे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यात माझ्या कुटुंबातले लोक आले म्हणा किंवा माझे कोणते हे आले म्हणा, त्या लोकांना तुम्ही दोषारोपण करत होते. ते सगळं असं सुरू होतं. पण अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या प्रोग्राम मध्ये आल्यानंतर रिकव्हरीमध्ये एक गोष्ट मला लक्षात यायला लागली. रिकव्हरीचा कार्यक्रम, रिकव्हरी मी पहिले सांगितलं आहे की मी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आजारी आहे. अल्कोहोलिक अनॉनिमस मला सांगते की राजू, आध्यात्मिक आजारावर जर मात करशील तर शारीरिक आणि मानसिक सुधारल्यासारखा होशील. रिकव्हरी म्हणजे पैशाची रिकव्हरी नाही आहे. मला माझ्या विचाराची श्रीमंती वाढवायची होती. माझ्या विचाराच्या श्रीमंतीसोबत अल्कोहोलिक अनॉनिमसचे विचार घेऊन मला पुन्हा एक चांगला नागरिक बनायचा होता. आणि या प्रोग्राम मध्ये मला चांगला नागरिक जर बनायचा असेल तर हा प्रोग्राम अल्कोहोलिक अनॉनिमसचा 12 पायऱ्यांचा जो प्रोग्राम आहे, हा जो 12 ट्रेडिशनचा जो प्रोग्राम आहे किंवा कॉन्सेप्ट आहे, हा सगळा मला चांगला माणूस बनवते. पण त्याच्यावर मला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर मी प्रॅक्टिस करायला लागलो. सर्वात प्रथम मी एक काम केलं की मला जे हवेसे वाटणारे माझे जे कॅरेक्टर डिफेक्ट्स होते, मी जुगार खेळत होतो, लॉटरी खेळत होतो, सट्टा खेळत होतो. कॉलेज जीवनामध्ये कितीतरी मुली माझ्या जीवनात आलेल्या होत्या. पण ए मध्ये आल्यानंतर मी लॉटरी, जुगार आणि सट्टा आणि ती बाईबाजी या सगळ्या गोष्टीला मी तिलांजली दिली. कारण माझा जिंकण्याचा रेशो खूप चांगला होता. मी ऍटलिस्ट 100 पैकी जर 90 वेळा तर मी जिंकतच होतो. सट्ट्याचा नंबर आठवड्यातून एकदा घेतच होतो. रॉयल सुपर लॉटरी मी आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस घेतच होतो. हा माझा रेशो होता. पण त्या इझी मनीकडे जाऊन मला माझी मानसिकता हरवायची नव्हती. पैशाची काहीही नव्हती. माझ्यामध्ये नियोजन तेव्हाही होतं दारुड्या जीवनात. नियोजन असं होतं की मी मॅकडॉल नंबर 1 ची नीप पित होतो. जेव्हा मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आलो, जेव्हा मी दारू थांबवली, 50 रुपयाची नीप मिळायची मला, ती मल्टिप्लाइड बाय 30, 1500 रुपये मी दारूसाठी वेगळे काढून ठेवायचा. आणि त्या पैशामध्ये जर कधी अतिशय महत्वपूर्ण काम जरी आलं कुटुंबाचं, मी छद्दाम रुपया नव्हतो फेकून मारत. इतका मी स्वार्थी माणूस होतो. मला विचार व्हायचा की याच्यातले 50 रुपये जर मी दिले तर उद्या माझ्या एका दिवसाच्या दारू पिण्याचं कसं होईल. आणि जीवनात मित्रांनो कधी कोणासमोर हात पसरणार नाही. आणि ते म्हणजे माझं ते प्लस पॉईंट याच्यासाठी सांगतो की मी जन्म घेतला आणि आतापर्यंत सांगतो की माझ्यावर एकही छद्दाम, एकही रुपयाचं कर्ज नाही आणि कधी मला म्हणजे समोर कोणाला मागण्याचं म्हणजे आवश्यकता पडली नाही. आणि हे आणखी माझ्या ज्या जीवनात जे स्वावलंबन होतं, त्या स्वावलंबनाला चालना 2003 नंतर मला पुन्हा चांगल्या प्रकारे मिळाली अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या प्रोग्राम मध्ये आल्यानंतर. मित्रांनो, मला परिमार्जन करणं अत्यंत आवश्यक होतं. मी कोणाकोणाला त्रास दिला, माझ्या अल्कोहोलिझमचा सर्वात जास्ती त्रास जर भोगला असेल तर माझ्या पत्नीने. कारण की आई, भाऊ मला प्रेमाने त्यावेळेस समजवायचे आणि त्यांना असं वाटायचं की कधी ना कधी हा शिकला सवरला व्यक्ती आहे, कधी ना कधी हा जागेवर येऊन जाईल. पण पत्नी आल्यानंतर सुरुवातीचं प्रेमाचं भांडण मग खडाजंगीत झालं आणि खडाजंगीत रोज आमच्या दोघांच्या भांडणामुळे माझ्या कुटुंबातले रिमेनिंग लोक पूर्ण डिस्टर्ब होऊन जायचे. सातवी म्हणजे माझ्या कुटुंबातले लोक कोणीही जेवण करायचं नाही आमच्या दोघांच्या भांडणामुळे. सकाळी उठल्यानंतर मी माझ्या ज्या छोट्याशा भाचीकडे जायचा, तिला विचारायचं की चिऊ मी रात्री जेवलो का? ती मला म्हणायची का मामा, कसं का बरं तुम्ही दारू पिता? ती लहानची पोरगी मला सांगायची ना, माझ्या मनात कसं कालवा कालो व्हायची. आणि मग ते कालवा कालो झाल्यानंतर मी पुन्हा विचार करायचा की साला मी आजपासून दारू पिणार नाही. पण ती दारू संध्याकाळी 6 वाजता काय होत होतं मला माहित नाही.
शारीरिक ओढ आणि मानसिक आकर्षणाचा एकत्रित संगम मला पूर्ण त्या दारूच्या म्हणजे गुत्त्याकडे घेऊन जायचा, त्या बारमध्ये घेऊन जायचा आणि रात्री झालेला तमाशा मी विसरून जायचा. एरे माझ्या मागल्या हे सगळं सुरू होतं मित्रांनो. पण अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मी सर्वप्रथम एक गोष्ट ठरवली की मला परिमार्जन करायचं आहे, तर तेही करायचं होतं मला कृतीच्या माध्यमातून. मला त्या 4थ्या पायरीच्या रायटिंगमध्ये एक गोष्ट लक्षात यायला लागलेली होती की मी कोणाकोणाला भावनात्मक त्रास दिला, कोण माझ्या याच्यामुळे सफर झालं आणि कशा कोणत्या कोणत्या ठिकाणी मी यांच्या भावनांना आहत केलेलं होतं. आणि आता या गोष्टी मला निव्वळ कॅज्युअली माफी मागून जमणार नव्हत्या. आणि मग मी गोष्ट डिसाईड केली की मी आता माझ्या कृतीच्या माध्यमातून याचं परिमार्जन करीन. सर्वप्रथम मला आईला तर माझ्या आईला मी जशी दारू म्हणजे पासून दूर राहायला लागलो अतिशय आनंद झालेला होता. कुटुंबातल्या लोकांनाही आश्चर्य वाटायला लागलं होतं की हा तोच राजू आहे का. हे येतं एका दारुड्याच्या जीवनातलं परिवर्तन येतं. मला तो म्हणजे त्या लोकांना एक प्रकारचे आश्चर्याचे धक्के बसायला लागले. आजकाल या दोघांचं नवरा बायकोंचं भांडण होत नाही, काही होत नाही. हा मुकाटपणे येतो, 7 वाजता घराच्या बाहेर निघतो, म्हणजे 6:30 पावणे 7ला निघतो, 8, 8:30, 9ला घरी येतो, चुपचाप जेवण करतो, वरती जातो आणि मस्त आरामात. त्यांचं काहीच नाही. म्हणजे जे पहिले फेकाफाकीच्या ज्या गोष्टी होत्या, ज्या भांडणाच्या गोष्टी होत्या, जे शब्दानी शब्द जे वाढत होते, त्याला पूर्ण विराम मिळालेला होता. शेजारी बाजारी पण थोडंसं त्यांनाही म्हणजे असं वाटायला लागलेलं होतं. कारण की पहिले गाडी म्हणजे रस्त्यावर माझी जशी गाडी थांबली तिथून मग मी घरापर्यंत येतपर्यंत जो कोणी मदत मिळाला त्याच्यासोबत वायफळ बरोबर करणं, शिव्यागाळी करणं किंवा आणखी काही करणं, या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. पण आता ते सगळा चेंज आलेला होता. त्या प्रोग्राममुळे तो सगळा चेंज आलेला होता. कारण मला कोणाला बदलवायचं नव्हतं. प्रोफाउंड चेंज इन माय पर्सनॅलिटी, नॉट अदर पर्सन्स पर्सनॅलिटी. मला माझ्या मानसिकतेत आमूलाग्र बदल करायचा होता. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसचा हा प्रोग्राम मला रिकव्हरीमध्ये हेच सांगतो मित्रांनो, मला कोणालाही बदलवण्याचा काही अधिकार नाहीये. मला माझ्यामध्ये बदल आणायचा होता, ते मी करायला लागलो. सर्वप्रथम मित्रांनो, माझ्या जीवनात काय इम्पॉर्टन्स आहे ते मी ओळखायचा प्रयत्न केला. माझं काय कॅलिबर आहे आणि त्या दारूमुळे मी कशा प्रकारे त्याला घालवून बसलेलो होतो. मला सर्वप्रथम मला विश्वास मिळाला की राजू, तू जगातला पहिला पापी माणूस नाही की तू दारू पिऊन आलेला आहे. तू सगळ्या गोष्टीचा सत्यानाश करून आला, तू बाईबाजी करून आला, तू जुगार खेळून आला, तू म्हणजे लॉटरी खेळून आला. तू जगातला पहिला माणूस नाही आहे. अल्कोहोलिक अनॉनिमसचे मेंबर आपल्या अनुभवातून सांगायचे की आम्ही हे सगळ्या गोष्टी करून आलेला आहे. त्याच्यामुळे ती होप मला मिळालेली होती आणि त्याच्यामुळे जे आतमध्ये जी ग्लानी होती ती निघणं सुरू झालेली होती. त्याच्यामुळे मला विश्वास मिळाला. तो विश्वास माझा आत्मविश्वासामध्ये कन्वर्ट व्हायला लागला की राजू, मी चांगल्या प्रकारे हा प्रोग्राम अचीव करू शकतो, चांगल्या प्रकारे या प्रोग्रामवर मी प्रॅक्टिस करू शकतो. आणि ते करायला लागलो. पहिले काय छोट्या छोट्या गोष्टीवर मी वाद करायचा, अस्वस्थ राहायचा, चिडचिडा, संताप, बेचैन, हे सगळ्या माझ्या दारुड्या जीवनातले माझे कॅरेक्टर डिफेक्ट्स होते. आणि ही माझी अस्वस्थता म्हणा, ही बैचैनी म्हणा, जोपर्यंत दारूचा मी पहिला विषारी घोट घेत नव्हतो तोपर्यंत ती जात नव्हती. पण अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर आताही जर मी समजा अस्वस्थ, चिडचिडा, बेचैन जर राहील, ते म्हणजे RID फॅक्टर, तर तो मला परवडणारा नव्हता. महत्वपूर्ण बाब आहे की माझी कन्सेप्ट ऑफ हायर पॉवरवर पूर्णपणे विश्वास होता. मी पहिले सांगितलं की मी आस्तिक माणूस असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मला एका गोष्टीचं रिअलायझेशन झालं की आज न कळत कशा प्रकारे एका चुंबकीय शक्तीप्रमाणे 7 वाजता माझे पाय अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगकडे ओढल्या जाते. कोण मला तिथे घेऊन जातं? कोणती अशी शक्ती आहे की जी 7 वाजता दारूच्या गुत्त्याकडे घेऊन जाणारी आज 7 वाजता मला अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये घेऊन जाते? तर मला मित्रांनो, ती कन्सेप्ट ऑफ हायर पॉवरवर तो माझा विश्वास होता आणि माझा जो परमेश्वर होता त्याच्यावर आणखी माझा विश्वास झाला. आणि मग मी तो प्रोग्राम हे करायला लागलो. आणि या प्रोग्राम मध्ये हे करता करता मी पहिलेच सांगितलं की मला कृतीच्या माध्यमातून परिमार्जन करायचं. मी पत्नीला कधीही असं म्हटलं नाही की आय एम सॉरी वगैरे वगैरे. आणि ते बेगडी नाटकं करणं मला कधी जमलं नाही जीवनात. मी तडफड बोलणारा माणूस, चुकलं तर समोरच्याला बोलून फटकन मोकळा होऊन जातो. मला 1 मिनिटाचा राग आलेला चालेल, पण समोरचा व्यक्ती जर विचार करत असेल त्या चांगला माझ्या चांगल्यासाठी जर बोलत असेल तर माझ्यासोबत हे घडलेल्या गोष्टी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर, आणि मी प्रिन्सिपलवर जास्ती प्रेम करत असल्यामुळे की मी जर कुठे काही चुकलं तर मी ग्रुपमध्ये फटकन बोलून देतो. त्या लोकांना राग यायचा, पण कालांतराने तेच लोक माझ्यापाशी येऊन मला म्हणायला लागले की राजीव भाऊ, तुम्ही त्या दिवशी म्हटलं होतं ते बरोबर. मित्रांनो, देर आहे दुरुस्त आहे. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये माझे वैचारिक मतभेद राहतात, पण मी वैयक्तिक मतभेद कोणासोबत ठेवत नाही. आणि हा प्रोग्राम मला शिकवतो की मला याच कळपामध्ये राहायचं आहे. या कळपामध्ये मी सुरक्षित आहे. या कळपाच्या बाहेर गेल्यानंतर मी इनसिक्युअर्ड होऊन जाईल. आणि या कळपामध्ये मला जर सुरक्षिततेमध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे जर राहायचं असेल तर मला वैयक्तिक मतभेद ठेवून मी हे जीवन जगू शकत नाही. ही गोष्ट मला 101% अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये पटायला लागली. आणि मित्रांनो,
मी बाहेर निघाल्यानंतर आतमध्ये कितीही भांडण झालं पण बाहेर निघाल्यानंतर मी हात मिळवल्याशिवाय हे करत नाही. ती मी रिजेजमेंट कधी मनात पाळून ठेवलेली नाही, म्हणजे याच्या पर्टिक्युलरली याच्याबद्दल. आणि मी माझ्या हाताने झालेली चूक त्याचं परिमार्जन मी कृतीच्याच माध्यमातून करतो. सर्वप्रथम मी काय केलं, माझा आत्मविश्वास परत मिळाल्यानंतर माझा कुटुंबाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन चेंज व्हायला लागला. मला एक गोष्ट लक्षात आली, मी पराकोटीचा इरिस्पॉन्सिबल माणूस होतो. पैशात मी आपली जबाबदारी मोजणारा व्यक्ती. मला असं वाटायचं की महिन्याच्या एक दिवस पगार दिला की मी मोकळा, आणि मी तेच काम करायचा. की माझा पगार ज्या दिवशी झाला त्या दिवशी पत्नीला एवढे पैसे दिले की माझी जबाबदारी मोकळी. मला हे सगळं वाटत होतं की माझी पत्नी आता याच्यात करून टाकेल सगळं. आणि पण मी माझ्या मुलाची फी म्हणा किंवा त्याचे ऑटोचे पैसे म्हणा किंवा याचे सगळ्या गोष्टी मी परिपूर्ण करतो. महत्वपूर्ण बाब, एक चूक माझ्या हाताने दारुड्या जीवनात हे झालेली होती की माझा मुलगा खूप छोटा होता. तो छोटा असल्यामुळे त्याला कॉन्व्हेंटमध्ये चांगल्या शाळेमध्ये टाकायचं होतं. चांगल्या शाळेमध्ये टाकण्याची माझी कुवत असून सुद्धा काय झालं की मी त्या गोष्टीकडे लक्षच देत नव्हतो. मी स्वतःलाच म्हणजे दारूमध्ये गुंतवून टाकत असल्यामुळे माझ्या पत्नीने माझ्या घराजवळच्या एका कॉन्व्हेंटमध्ये त्याला टाकलं. पण मित्रांनो, माझ्या मुलाच्या बाबतीत काय घडलं की घरी आल्यानंतर त्याचा जो अभ्यास घ्यायला पाहिजे, त्याला जे मी सांगायला पाहिजे, ती जी शब्दावली गिरवायला पाहिजे ती मी त्याला गिरवू शकलो नाही. त्याला मी समजवू शकलो नाही. त्याला शब्दाची हे म्हणजे हे या शब्दाने हा शब्द तयार होतो हे मी त्याला सांगू शकलो नाही, कारण मी त्याचा अभ्यासच घेत नव्हतो. आणि मी माझ्या दारूमध्ये खुश राहत होतो. पत्नीला जेवढं समजत होतं तेवढी करण्याचा प्रयत्न, तिला कुटुंबाचे काम राहत होते. त्याच्यामुळे माझ्या मुलाची अवस्था ना तारे जमीन पर जो पिक्चर आहे ना, त्या पिक्चर मधला जो मुलगा आहे ना त्याच्यासारखी झालेली होती. तो सर्रास मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या वर्गात जेव्हा मग माझी म्हणजे तो वयाचा 5 वर्षात होता तेव्हा मी माझी दारू थांबवलेली होती अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येऊन. आणि मग तो जसा जसा शाळेत जायला लागला आणि त्याच्या मनामध्ये तो मराठी आणि हिंदीमध्ये त्याला 1 मार्क 0 मार्क असे मिळायचे. आणि परीक्षा झाल्यानंतर तो मला सांगत यायचा घरी, बाबा मला मराठीत 1 मार्क मिळाला, मला हिंदीत 0 मार्क मिळाला, काय करू शकत होतो मी. मनाचा संताप व्हायचा, तिळपापड व्हायचा की यार सर्व काही गोष्टी मी परिपूर्ण करतो पण का बरं ह्या गोष्टी करू शकत नाही. इथे अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये या बाबतीत माझ्या स्पॉन्सर सोबत जेव्हा बोललो होतं त्यांनी मला सांगितलं होतं, कोण जबाबदार आहे बेटा राजू, त्यावेळेस जर तू लक्ष दिलं असतं तर आज ही 5 वर्षानंतर ही परिस्थिती ओढवली नसती. म्हटलं ही गोष्ट तर बरोबर आहे, कारण मी त्या आजाराअंतर्गत होतो. आणि आजाराअंतर्गत असल्यामुळे फक्त मी माझा स्वतःचा विचार करणारा माणूस, मला कोणाच्याही भावना नव्हत्या, कोणाच्याही गोष्टीबद्दल हे नव्हतं. आणि मित्रांनो, मग त्या माझ्या मुलासाठी मी अथक प्रयत्न केले. मी कधीही चिडलो नाही. मी त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचा आत्मविश्वास यासाठी की बेटा तू घाबरू नको. कारण काय होत होतं की त्याला कमी मार्क मिळाले, तो मार्कलिस्ट घेऊन घरी यायचा तर माझी पत्नी रागावायची, वेळ आली तर त्याला मारायची पण. आणि तो मोठा आशाभूत नजरेने पाहायचा माझ्याकडे. मी कधीही त्याच्यावर रागवलो नाही, कारण की मला एक गोष्ट माहिती होती, जर मी त्याच्यावर रागवलो असतो, मी जर त्याच्यावर हात सोडला असता तर तो बेशरम झाला असता, लतकोडगा झाला असता. त्याला हे माहित होतं की मी कोणतीही चूक करून जरी आलो तर आई तर मारतेच मारते, बाबा पण मारते, मग का नाही चूक करा. मित्रांनो, मी त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कॉम्प्लेक्स येऊन नाही आला, त्याचा विश्वास वाढवला. आणि त्याला मी एकच गोष्ट म्हणत राहिलो की बेटा तू लगे रे, एक ना एक दिवस तुला जमेल. आणि मी त्याला इन्करेज करत 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 मित्रांनो, त्यांनी खरोखर म्हणजे तो म्हणतात ना, माझ्या याला पूर्ण परिपूर्ण उतरला. 10th मध्ये मला त्यांच्याबद्दल होप नव्हती की हा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघेल. मला 12वी त्याच्याबद्दल होप नव्हती की हा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघेल. मला हे वाटलं नव्हतं की हा बीबीए फायनल मध्ये आता म्हणजे याचा हे होऊन जाईल म्हणून. हे सगळ्या गोष्टी झाल्या मित्रांनो, कारण त्याच्या पाठीमागे बाप या नात्याने मी त्याच्या पाठीमागे उभा होतो. मी कोणतीच भूमिका आपल्या जीवनात पूर्णपणे चांगल्या प्रकारे वटवू शकलो नव्हतो. ना पिताची म्हणा, ना पुत्राची म्हणा, ना पतीची म्हणा, ना भावाची म्हणा, ना मालकाची म्हणा, ना नोकराची म्हणा. कारण त्याला कारणीभूत मी होतो. कोणती म्हणजे एक कुटुंबात, माझ्या कुटुंबात माझ्यावर आश्रित लोकांना त्यांची जबाबदारी पार पाडण्याकरता मी जबाबदार होतो ना. मी पराकोटीचा बेजबाबदार झालेलो होतो आणि लक्षच देत नव्हतो. पण अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर हा प्रोग्राम जसा जसा मी फॉलो करत गेलो, मला एक गोष्ट लक्षात यायली की राजू, तुला 2 पावलं मागे घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की जिथे तिथे मी माझ्या मनाची गोष्ट लावत होतो आणि माझ्या मनाच्या गोष्टीमुळे, माझ्या मनाच्या हेक्यामुळे मला सडनली माझा भूतकाळ आठवायचा की राजू काय नुकसान करून बसला. मी मित्रांनो नेहमी सांगतो, सदैव सांगतो, भूतकाळ हा माझा संदर्भ ग्रंथ आहे. त्याला मला विसरायचं नाहीये, पण त्याला मला कवटाळती बसायचं नाही. इथे करत नाही. दॅट वॉज माय पास्ट, व्हॉट अबाउट टुडे. आज मी चांगलं काम करतो. भविष्याची चिंता मी भीती आणि काळजीयुक्त मनाने करत नाही या प्रोग्रामवर चालत असल्यामुळे. पण भविष्याची चिंता सर्वांना राहते, पण मी आजच्या दिवस चांगलं नियोजन करतो. त्याचे जे रिझल्ट
काय यायचे ते येणार आहे समोर. कारण मी पहिले सांगितलं की जे आर्थिक नियोजन आहे त्या बाबतीत मी म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे त्याची मी हे करून ठेवलेली आहे तडजोड, की 1-2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर एक ठराविक पैसा मला माझ्या हातात मिळाला पाहिजे आणि मुलाची कोणतीही जर आवश्यकता राहिली ती परिपूर्ण झाली पाहिजे, ते करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि महत्वपूर्ण गोष्ट मी माझ्या मुलाला एकच शिकवली या प्रोग्राममध्ये आल्या असल्यामुळे, त्याचे लाड नाही पुरवले. त्याच्या तोंडातून निघाल्याबरोबर कोणत्या गोष्टीची मी परिपूर्तता कधी केली नाही. कारण सांगतो, जर समजा त्यांनी मला ऍपलचा फोन घेऊन मागितला होता 10th पास झाल्याबरोबर, बाबा मला मोबाईल पाहिजे. म्हटलं हा एवढ्या लहान मध्ये याला मी त्याला म्हटलं मी तुला मोबाईल घेऊन देतो, पण हा जो आपला सर्वसाधारण मोबाईल आहे तसा घेऊन देतो नाही, तो मला ऍपलच पाहिजे. म्हटलं 2 वर्ष थांबावं लागेल. थांबला मित्रांनो 2 वर्ष. 12वी पास झाल्याबरोबर मी त्याला तो ऍपलचा S6X5 तेव्हा येत होता तो मोबाईल मी तेव्हा पहिल्यांदा त्याला घेऊन दिला. गाडीच्या बाबतीत तेच, बुलेट पाहिजे. म्हटलं नाही, पहिली ही गाडी घे, त्याला ऍक्टिवा गाडी, आणि ऍक्टिवा गाडी नंतर मग समोरची जी त्याची स्टेज आहे. माझ्या घरात सर्व काही ज्या म्हणजे गोष्टी आहे, पण त्या गोष्टीचे म्हणजे पूर्ण लाड जर मी तोंडातून निघाल्याबरोबर पूर्ण करील तर मुलगा बिघडायला वेळ लागणार नाही. आजची जनरेशन मोठी फास्ट आहे, कारण की हे सगळं म्हणजे म्हणतं ना याचं काम ते याचं वर्ड आहे, काम ते आपण त्याला म्हणतो हे ऑनलाईन हे त्या सगळ्या गोष्टी. ज्या गाड्यांचं मला नाव नाही माहित त्या सगळ्या गाड्यांच्या याच्यापासून त्या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्ण नॉलेज आहे. माझ्या मुलाला पर्टिक्युलरली सांगतो. पण तोंडातून निघालेली कोणती गोष्ट, बाहेर जायचं म्हणजे कुठे गावाला जायचं, काही जायचं आहे, त्याचं सांगतो तो मला पहिलेच की बाबा मला इथे जायचं आहे, मला कुलू मनालीला जायचं आहे किंवा कुठे जायचं आहे, तर मी त्याला पहिले इंटिमेशन देऊन ठेवलेली आहे की 15-20 दिवस पहिला तू सांगायचं, वेळेवर कोणती गोष्ट करशील तर मी कधी पूर्ण करणार नाही. हे सवय त्याच्यामध्ये. एक फिअर, वडिलांचा जो फिअर आहे त्याच्या मनामध्ये एक रिस्पेक्ट युक्त फिअर आहे, त्याला कारणीभूत मी त्याच्या पाठीमागे केलेली कृती. समजा मी त्याला जर मारलं असतं, त्याला जर त्यावेळेस त्याला कमी मार्क मिळाले किंवा त्याच्यावर रागवलो असतो किंवा त्याला हे केलं असतं, तर त्याच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होऊन तो कोणत्या मार्गाला लागला असता, त्याला जबाबदार बाप या नात्याने मी होतो. भाऊ या नात्याने अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मग या प्रोग्रामवर चालत असल्यामुळे मला मिळालेली रिस्पॉन्सिबिलिटी सांगतो मित्रांनो. माझा एक भाऊ वयाच्या 25व्या वर्षी त्याचं ब्रेनचं ऑपरेशन झालं, आणि त्याचं ब्रेनचं ऑपरेशन झालं त्या याच्यामध्ये त्याच्या 2 वेन्स कोणत्या तरी कटल्या, त्याचा डावा हात आणि डावा पाय त्याचा पूर्णपणे म्हणजे लुळा होऊन गेलेला होता. आणि महत्वपूर्ण बाब की त्या ऑपरेशन नंतर त्याला फिट्स पण यायला लागलेल्या होत्या आणि तो बेडवर राहायचा. तो स्वतः उठून तो संडासला जायचा नाही, मला उचलून त्याला न्यावं लागायचं. पण या गोष्टीसाठी मी आदळ आपट करत होतो दारुड्या जीवनापासून, की मीच ठेका घेतला आहे का, कुटुंबात बाकीचे माझे भाऊ आहे त्यांची जबाबदारी नाही आहे का, मीच करू का ह्या सगळ्या गोष्टी. या सगळ्या म्हणजे मी त्यावेळेस विचार करत होतो, आणि हात दळ आपट करून मी त्याला कसाही घेऊन जायचा आणि त्याला घेऊन यायचा. माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलं की राजू, सर्वांना ही चान्स मिळत नाही रे बाबा, देवाने तुला दिलेली ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कोणाची तरी सेवा करण्याची, तुझी करण्याची काय ताकद आहे म्हणे, तो परमेश्वर आहे तुझ्या घरात, तो पेशंट आहे आणि ते कर. कुठेतरी तू दारुड्या जीवनात त्याला जे दुःख पोहोचवलेलं असेल ते कुठेतरी परिमार्जन करण्याची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ईश्वराने तुला दिलेली आहे. मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आलो त्या पहिल्या वर्षीपासून तर तो मरेपर्यंत मी म्हणण्यापेक्षा ईश्वराने त्याचं सर्व माझ्या हाताने करवून घेतलं. आणि तो सकाळी उठून ना असा चाचकासारखा माझ्या पावलांची तो चाहूल घ्यायचा. जिन्यावरून माझा भाऊ कधी उतरतो, कधी मला संडासला घेऊन जातो, तिथून आणतो, त्याच्यानंतर तो इथे बसवून मला माझं तोंड कधी धुवून देतो, आणि नंतर मला बेडवर कधी टाकतो, आणि बेडवर टाकल्यानंतर त्याची युरिनची नळी लावून दिल्यानंतर तो चहा कधी पाजतो. अशी तो त्याच्या मनामध्ये म्हणजे एक प्रकारची हे होऊन गेलेली होती. असा तो उठून बसायचा फटकन म्हणजे चाहूल आल्यानंतर. मित्रांनो, मला एक गोष्ट लक्षात आली की एक सर्वसाधारण व्यक्तीला जर लघवी लागली किंवा संडास मध्ये जर जायचं राहिलं तर 2 मिनिटं थांबत नाही, आणि तो माझा अपंग भाऊ मी कधी वरतून खाली उतरतो. मित्रांनो, सुरुवातीला आदळ आपट करणारा मी सरते शेवटी मी म्हणजे या गोष्टींनी म्हणजे डेडिकेटली त्याचं समर्पणाच्या भूमिकेतून मी काम करायला लागलो, आणि ते काम मी शेवटी केलं. त्याचा अंतिम क्षण होता मित्रांनो, त्याच दिवशी माझा 8वा वाढदिवस होता, माझा म्हणजे ग्रॅटिट्यूड डे होता. बरेचसे माझे मित्र म्हणत होते की राजू तू आपला ग्रॅटिट्यूड डे कॅन्सल कर, पण मला या गोष्टीचा पूर्ण हे होता. मी त्याच्यापाशी थांबलो थोडा वेळ, तो अनकॉन्शियस होता, बेहोशच होता, आणि मी देवाची प्रार्थना केली. मीटिंग मध्ये गेलो. माझा ग्रॅटिट्यूड डे साजरा झाला. पहाटे 3 वाजता मित्रांनो त्यांनी प्राण सोडला. त्यांनी मला असे आशीर्वाद दिलेले होते की मी तुम्हाला काय सांगू. म्हणतात ना की
ज्या व्यक्तीचं म्हणजे काही हे नाही राहिलं त्याचं दुःख ओळखणं अल्कोहोलिक अनॉनिमसनी मला या प्रोग्रामद्वारे शिकवलं. कारण की आज अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर एखादा माझा नवागत बंधू येतो आणि इथे जेव्हा तो शेअरिंग करून आपले अनुभव सांगतो तर मला फटकन मला माझ्या गतकाळाची आठवण येते. माझ्या डोक्यामध्ये एकच विचार येतो, जर मी आज हे जीवन चांगलं जगून आलो तर हाही मुलगा जगायला पाहिजे, हाही अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या मीटिंगमध्ये थांबायला पाहिजे. त्याला तो फॉलोअप, त्याला जो शेअरिंगच्या माध्यमातून जे करायचं ते पॉझिटिव्ह जे मला मिळालेलं ते मला वाटायचं ते काम या प्रोग्रामद्वारे मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. त्याला कारण आहे की अल्कोहोलिक अनॉनिमसनी मला हे नवीन जीवन दिलेलं आहे. आज माझी बायको खुश आहे, माझे मुलं बाळा सुखी समाधानी आनंदी जीवनाचा आनंद घेऊन आलेले आहे. संपली का माझी रिस्पॉन्सिबिलिटी? अरे जे मला मिळालेलं आहे, कोणीतरी माझ्यासाठी वेळ खर्च केलेला होता, तर मला त्या सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत पोहोचवणं आणि त्याला अल्कोहोलिक अनॉनिमसच्या दारामध्ये आणणं एवढी माझी ड्युटी आहे, तेवढी तर मला करायची आहे. तर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो मित्रांनो. या प्रोग्रामनी मला शिकवलेला आहे आणि जी भूमिका माझ्या जीवनात मी चांगल्या प्रकारे मी वठवू शकलो नाही ते वटवण्याचा प्रयत्न अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या प्रोग्रामद्वारे मित्रांनो मी करायला लागलो. आणि या प्रोग्राम प्रॅक्टिस करता करता काय जीवनात हर्डल्स येत नाही का? अप अँड डाऊन्स येतात. हर्डल्स पहिले येतात आणि त्या हर्डल्स मधून मला निघायचं आहे. मला असं दोषारोपण मी कधी केलेलं नाही आहे की माझ्याच नशिबात काय. मी नेहमी समजतो की अपयश यशाची पहिली पायरी आहे. का बरं देवानी आज मला अपयश दिलं? याच्यापेक्षा चांगलं माझ्या पुढ्यात वाढून ठेवलेलं असेल म्हणून देवानी मला आज 2 मिनिटाकरता नर्वस होतो की माझ्यासोबतच मलाच का बरं अनसक्सेस मिळालं, पण त्याच्या पाठीमागची भूमिका सडनली मला लक्षात यायला लागते आणि मी त्या गोष्टीचा विचार करतो. मी कधी आगपाखड म्हणा किंवा आणखी कोणत्या गोष्टी करत नाही. माझ्या मनाच्या विरुद्ध झालेली गोष्ट स्वीकारण्याची माझी मनस्थिती पूर्णपणे राहते. चाहे ग्रुप राहो चाहे कुटुंब राहो. मी ग्रुप कॉन्शियस मध्ये नेहमी बोलतो, मी नेहमी ऑलवेज मायनॉरिटी मध्ये राहतो. कारण की माझे विचार मी जे अल्कोहोलिक अनॉनिमसच्या तत्वाप्रमाणे ते ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसेच कुटुंबातही तुम्हाला ऑलवेज सांगून देतो, आताही मी कुटुंबातही मी मायनॉरिटी मध्ये राहतो. आई आणि मुलगा एका साईडला आणि मी एका साईडला. सुरुवातीला राहत होतो, त्यांच्या मताप्रमाणे वागत होतो, पण मी माझं मत त्यांच्या समोर ठेवत होतो. या प्रोग्राममुळे मी शिकलेलो होतो की माझा हेकेखोरपणा, माझा बापपणा, माझा पतीपणा मला दाखवायचा नाहीये. आज मला त्यांच्या भावनांशी समरूप व्हायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी मी करायला लागलो. माझ्या पत्नीच्या माहेरची गोष्ट सांगतो, म्हणजे माझ्या सासरची गोष्ट सांगतो. त्या लोकांना मला भयंकर चीड यायची. त्यांच्या कोणत्या गोष्टीमध्ये मला इन्व्हॉल्व्ह व्हायची कधीची इच्छा नाही राहायची. पण मी नंतर अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर माझ्या साईचं लग्न म्हणा किंवा साळ्याचं लग्न म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये माझा इनडायरेक्टली सहभाग होता. आणि हिला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसायला लागले. तरी हिला असं वाटायला लागलं की हा व्यक्ती तोच आहे का? ह्या सगळ्या या गोष्टी करून आलाय आणि माझ्या भावाला हे करून आलाय किंवा वडिलांशी चांगलं कन्व्हर्सेशन करून आला. पहिले मी काही करत नव्हतो. माझं एकच काम होतं, लग्न करून आलो आहे, ही माझी बायको आहे. कधी म्हणजे मला पहिला मुलगा म्हणजे पहिली जेव्हा मला मुलगी झाली हैदराबादला झालेली होती, पण मी तिला पाहायला गेलेलो नव्हतो. ती 2 महिन्यानंतर जेव्हा नागपूरमध्ये आली तेव्हा मी हे बापाचं कर्तव्य मी त्यावेळेस निभावलेलं होतं. किती यातना झाल्या असेल माझ्या पत्नीला. कारण का आज यावेळेस म्हणजे एक आई म्हणजे एक स्त्री एका मुलाला जन्म देते ना, त्यावेळेस तिला सर्वात मोठा आधार राहतो तिच्या म्हणजे पतीचा. आणि तो पती 500 किलोमीटर दूर इथे नागपूरमध्ये बसून मुलगी झाली दारू पिऊन आलेला. हे माझ्या जीवनातली वास्तविकता आहे. हे घडलं मित्रांनो. पण अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मी त्याच्या सगळ्या गोष्टीचं परिमार्जन करता करता माझ्या जीवनात मध्ये चेंज यायला लागला. आणि जीवनात जसा जसा चेंज यायला लागला तसं तसं मी हा प्रोग्राम जो सांगते ना 9व्या पायरीनंतर एक चांगला नागरिक, सिटीजन अगेन, तो बनण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करायला लागलो. आणि सिटीजन अगेनच्या अंतर्गत महत्वपूर्ण बाब तीच होती की मला जे अल्कोहोलिक अनॉनिमसने दिलेले प्रॉमिसेस, ते प्रॉमिसेसही मला म्हणजे पूर्णपणे 9व्या पायरीनंतर मिळतात. हे पहिले प्रॉमिसेस आता शेअर केले अमर भाऊनी. 12 दिवसात जे 12 प्रॉमिसेस शेअर केले की ते पहिलं प्रॉमिस सांगते की अर्ध्या टप्प्यावर आल्यानंतर माझ्यासारखा मध्यसत्ता आश्चर्यचकित होतो. या प्रोग्रामचा चमत्कार आहे मित्रांनो हा. परिपूर्ण तर मी होऊ शकत नाही. परिपूर्ण झाला तुम्ही अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये कशाला येणार आहे? कारण की अल्कोहोलिक अनॉनिमसचा हा जो प्रोग्राम आहे, या प्रोग्रामच्या याच्यामुळे एक गोष्ट लक्षात यायला लागते की अल्कोहोलिक अनॉनिमस ही जर्नी आहे. कोणत्याही प्रकारचं म्हणजे डेस्टिनेशन अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये नाही आहे. कारण मला माझी आयडेंटिटी मिळाली आहे की मी कालही दारुडा होतो, मी आजही दारुडा आहे, स्टील कंटिन्यू शेवटपर्यंत मी दारुडा राहणार आहे. ही माझी ओळख आहे आणि हे ओळख घेऊन मला समोर जायचं आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये एखादी कोणता मजल गाठायची आहे किंवा एखादा टप्पा गाठायचा आहे अशातला कोणता भाग नाही. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या प्रोग्रामवर येता येता जे मला हवेसे वाटणारे माझे कॅरेक्टर डिफेक्ट आहे
त्याचा त्याग करणं म्हणजे त्याला म्हणजे पूर्णपणे हे करणं अतिशय कठीण बाब राहते. आणि जुगाराच्या बाबतीत माझ्या बाबतीत तेच घडलेलं होतं. 7 वर्षाच्या सलग सोब्रायटी नंतर 1 वर्ष मी जुवा खेळलो मित्रांनो, जुगार खेळलो आणि 1 वर्ष मी याच्या बाहेर राहिलो. मीटिंग मध्ये येत होतो 8 वाजता आणि त्या लोकांना सांगत होतो की यार खूप ऑफिसमध्ये काम होतं म्हणून मी काही म्हणजे येऊ शकलो नाही. आणि मग मी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागलेलो होतो. पण एक दिवस माझ्या अंतर्मनातून या प्रोग्राममुळे मला एक गोष्ट लक्षात आली की राजू, कोणाला चिवत्या म्हणून आला तू? अल्कोहोलिक अनॅनिमसच्या आध्यात्मिक प्रोग्रामची प्रताडणा नको करू रे बाबा. या अल्कोहोलिक अनॅनिमस तुला नवीन जीवन दिलेलं आहे आणि या नवीन जीवनाचं सोनं करायचं आहे की माती करायची तुझ्या हातात आहे. हा, तू अल्कोहोलिक अनॅनिमसच्या बाहेर राहून दारू पासून दूर राहशील, पण ती जी मानसिक स्वस्थता आहे त्याच्यापासून लांब राहशील. ही गोष्ट मला अल्कोहोलिक अनॅनिमसच्या माझ्या अंतर्मनाने मला जेव्हा जागृत झालं तेव्हा मला एक गोष्ट लक्षात यायला लागली आणि त्याप्रमाणे मित्रांनो मी हा प्रोग्राम हे करायला लागलो. आणि मग मी अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आल्यानंतर कधीही मागे वळून पाहिलेलं नाही. स्टील कंटिन्यू आजपर्यंत. त्याला कारण आहे की मी माझ्या मनाचा हेका चालवत जीवन चालवलेलं होतं. आज मी अल्कोहोलिक अनॅनिमसच्या विचाराप्रमाणे जीवन चालण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे. मी शेअरिंग करायच्या वेळेस या प्रोग्राममुळे एक महत्वपूर्ण काम करतो मित्रांनो. माझ्या जीवनात जे झालेलं आहे की नाही ते अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आलेल्या दुसऱ्या नवीन नवागताच्या मेंबरच्या जीवनात ते पुन्हा म्हणजे ए मध्ये आल्यानंतर घडू नये याची मी प्रिकॉशन घेतो शेअरिंगच्या वेळेस. कारण मीटिंग मध्ये मला शेअर करायच्या वेळेस मला होप, स्ट्रेंथ आणि एक्सपिरियन्सचा प्रोग्राम असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला द्यायच्या आहे. आणि कारण की मलाही कोणाच्या तरी शेअरिंग मधून मला होप मिळालेली होती. तर मी रिस्पॉन्सिबल कशा करताय? मी रिस्पॉन्सिबल आहे की आलेल्या नवागताच्या मनामध्ये एक आशेची किरण निर्माण करणे आणि त्याला सांगणे की बाबा अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आल्यानंतर माझ्या जीवनात हे घडलेलं होतं आणि मी आज असं जीवन जगून आलेलं आहे. जे मला साध्य होऊ शकते तो तुला का नाही? इम्पॉसिबल नावाची गोष्ट नाही आहे. प्रोग्राम मला हळूहळू चाल, इझी डज इट बट डू इट. त्याप्रमाणे मी करायला लागलो आणि मी इन्स्टंट रिझल्टवर म्हणजे पहिले खूप मला विश्वास होता. मला पिळद हो गोरी ताबडतोब रिझल्ट पाहिजे होता. आणि अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आल्यानंतर बऱ्याचशा लोकांचं काही लोकांचं हे राहतं की यार ए मध्ये आलो 6 महिने झाले, आता माझी बायको नाही आली, माझं कर्ज नाही फिटलं, मला नोकरीवर नाही बोलावलं. प्रोग्राम पिळद हो गोरी नाही आहे. मी किती वर्ष दारू पिलो या गोष्टीचा मला विचार करायचा आहे. समजा मी 20 वर्ष दारू पिलो असेल तर त्याचा परिमार्जन करण्याकरता निम्मे वर्ष तर मला अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये द्यावं लागणार आहे ना. माझ्या आगावेचा स्वभाव, मला पाहिजे ताबडतोब रिझल्ट. अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये मी जर प्रामाणिकपणे खुल्या मनाने माझ्या स्वतःच्या इच्छेच्या तयारीने जर मी हा प्रोग्राम जगतो तर सर्व रिझल्ट मला मिळतात हळूहळू. अल्कोहोलिक अनॅनिमस हे म्हणत नाही की तुझे एवढे पैसे गेले तुला त्याच्या डबल मिळणार आहे, बिलकुल नाही. अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये एव्हरी ऍक्शनची इक्वल रिॲक्शन आहे. मोर आय गिव्ह मोर आय रिसीव्ह हा जो प्रोग्राम आहे अल्कोहोलिक अनॅनिमसचा टोटल प्रोग्राम स्टँड ऑन पॅराडॉक्सेस, विरोधाभास. जसं पहिल्या पायरीत म्हटलंय, मी जर अनकंडिशनल सरेंडर केलं नसतं तर मला ह्या मध्यमुक्तीचा आनंदच मला मिळाला नसता. अल्कोहोलिक अनॅनिमसच्या पहिल्या पायरीतच महत्वपूर्ण गोष्ट आहे की ज्या स्टेजमध्ये आलो त्या स्टेजमध्ये मला माझा बॉटम ओळखायचा आहे. किंतु परंतुचा जंतू मला बंद करायचा, स्वतःची फाईट मला थांबवायची आहे. मी माझी स्वतःची फाईट 15-20 दिवस सुरू होती. 15-20 दिवसानंतर मी फाईट थांबवल्यानंतर मी पूर्णपणे नतमस्तक झालो, गुडघ्यावर आलो आणि म्हटलं की यस आय एम पॉवरलेस ओव्हर अल्कोहोल. मी मध्यशक्ती समोर हतबल आहे. आणि माझ्या जीवनाची अनमॅनेजेबिलिटी मॅनेज करता करता मित्रांनो पूर्ण म्हणजे हे निघून जातं आणि त्या गोष्टी सगळ्या मॅनेज व्हायला लागतात. हा जे प्रयत्न जर प्रामाणिक आहे, अल्कोहोलिक अनॅनिमसचा प्रोग्राम जर मी घेऊन आलो आहे, डेडिकेटली समर्पणाच्या भावनेने घेऊन आलेला आहो, तर या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात साध्य होतात. त्या मी करून आलेला. मी पहिलेच सांगितलं की जीवनात अप अँड डाऊन्स येतात, जीवनात हर्डल्स पण येतात. इथेच माझ्या या प्रोग्राममुळे माझी परीक्षा होते की मी किती म्हणजे टॉलरन्स आत माझ्यामध्ये सहनशीलता आहे, किती पेशन्स आहे, याची सगळी परीक्षा माझी होते ए मध्ये आल्यानंतर. कुठे मी रिॲक्ट होतो, राग येत नाही अशातला भाग नाही आहे, संताप येत नाही अशातला भाग नाही आहे, चीड येत नाही अशातला भाग नाही आहे, खुन्नस येत नाही अशातला भाग नाही आहे. एखादी चांगली सुंदर स्त्री पाहिल्यानंतर सर्वप्रथम डोक्यात विचार होतो तिच्या मापदंडाचा, ना की तिच्या फीचर्सचा. कारण की हृदयाच्या काळोखात घट्ट जडून बसलेली वासना केव्हा उसळी मारण याचा नियमच नाही आहे. कारण मी एक दारुडा, त्यातल्या ॲबनॉर्मल पर्सनॅलिटी. पण स्त्रीकडे पाहण्याचा माझा आजचा दृष्टिकोन कसा होता त्यावेळेचा वेगळा. अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आल्यानंतर मला अनुभव आला होता. अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये आल्यानंतर कॅरिंग द मेसेजच्या याच्यामध्ये एका एलॉनचा मला रात्री फोन आलेला होता, आता घरी या. सरळ म्हटलं की मी एका ओल्ड टायमरला घेऊन येतो, हात जोडले. आणि मित्रांनो अल्कोहोलिक अनॅनिमस मध्ये मला मेसेज त्या मेंबरला द्यायचा आहे
या माझ्या रिकव्हरीमध्ये महत्वपूर्ण भाग आहे. मला ना की त्याच्या बायकोला अल्कोहोलिझम समजून सांगायचं आहे. मी कधीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जर मेंबर घरी नसला त्याच्या घरी सुद्धा कधी गेलेलो नाही. तो मेंबर असतानाच मी जातो. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसला म्हणजे ज्या कोणत्या ज्या युनिटी करता म्हणा किंवा माझ्या ज्या सोब्रायटी करता ज्या घातक गोष्टी आहे ते माझं पॉझिटिव्हनेस, माझं पर्सनल अम्बिशन, मेजॉरिटी मायनॉरिटी, गॉसिपिंग, फॅमिली काउन्सिलिंग, मनी, या सगळ्या गोष्टी या प्रोग्राम म्हणजे या रिकव्हरीमध्ये या कार्यक्रमावर जर मी फॉलो नाही केलं तर मला त्रास होऊ शकतो. आता डॉमिनेशन ग्रुपमध्ये मी हे केलेलं आहे, माझं महत्व आहे. ग्रुप हा प्रोग्राम मला सांगतो की बाबा रे शेवटच्या टेबलवर बसणं शिक. ग्रुप कॉन्शियस मध्ये ईश्वर बोलल्या जाते, ना की तू आपले विचार त्या ग्रुपवर लादू नको. सुरुवातीला असं वाटायला लागतं की यार मी ग्रुपचा को फाउंडर मेंबर आहे, आम्ही ग्रुप स्थापन केला, हे केलं, तरी आलेले नवागत थोडे दिवस फॉर्मिंग टाइम हे करतात. पण जर त्यांना असं वाटायला लागलं, प्रोग्राम समजायला लागला आणि त्याच्यानंतर मग त्या लोकांची ज्या मनाची जी अवस्था होते तर माझ्याबद्दलचा विचार त्यांच्याबद्दल काय होणार या गोष्टीचा मी विचार करतो. कारण अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर दारूच पिऊन आलेला राहतो, साऱ्या गावाला टोपी चढवून आलेला असतो. मी माझे विचार त्याच्यावर लादत नाही. आणि महत्वपूर्ण बाब माझ्या म्हणजे याच्यामध्ये आलेले माझे जे कोणते स्पॉन्सी किंवा जे कोणते माझे हे आहे कलिग्स जे मला म्हणजे चांगल्या प्रकारे हे करतात, फॉलो करतात, मी त्यांना काय करतो, सर्वप्रथम त्यांची डिपेंडन्सी सुरुवातीला माझ्यावर राहते की राजू भाऊ जे म्हणेल ते बरोबर, राजू भाऊ जे म्हणेल ते बरोबर. हळूहळू मी त्यांची डिपेंडन्सी प्रोग्रामवर शिफ्ट करतो. प्रोग्राम काय म्हणतो, हा कार्यक्रम काय म्हणतो, कशा प्रकारे माझ्या जीवनात टर्न आउट आलेला आहे हे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. हळूच तर कन्सेप्ट ऑफ हायर पॉवर, उच्च शक्ती, त्याच्यावर त्याचा म्हणजे विश्वास टर्न आउट करण्याचा प्रयत्न करतो. ऑटोमॅटिकली त्या लोकांचं मग ते स्वतः जेव्हा म्हणजे स्वतः स्वावलंबी म्हणून हा प्रोग्राम घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतात, गरजेच्या वेळेस मदत करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे प्रोग्रामची, ते सगळं मी गोष्टी करतो. पहिले माझी डिपेंडन्सी कशावर होती, पहिले माझी डिपेंडन्सी दारूवर होती. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर प्रोग्रामवरून त्या उच्च शक्तीवर म्हणजे ती शिफ्ट झाली. 12 पायऱ्यांचं मर्म काय आहे, 12 पायऱ्या मला काय सांगतात, आपली इच्छा ईश्वराच्या इच्छेची जास्तीत जास्त जुळवून घेणे, हाच 12 पायऱ्यांचा संपूर्ण सार आहे. पण त्याच्याकरता बंद मनाचे दरवाजे उघडणे अत्यंत आवश्यक आहे. बंद मनाचे दरवाजे 3ऱ्या पायरीनंतर उघडते. आणि तिथेही माझा किंतु परंतुचा जंतू होता. मी मन आणि जीवन जर यार मी अल्कोहोलिक अनॉनिमसला दिलं तर माझ्यापाशी काय राहणार आहे. मी माझ्या मनाप्रमाणे जीवन चालवण्याचा प्रयत्न केला, आणि आता अल्कोहोलिक अनॉनिमस पुन्हा म्हणते की मला मन जीवन मला दे तू. मग मी विचार केला की साधी दारूची समस्या स्वतःच्या बलबुत्यावर सोडवू शकत नव्हतो, ती समस्या मी लिहिलंय अल्कोहोलिक अनॉनिमसवर टाकली. आज मी दारूच्या विषारी घोटापासून दूर आहे. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली माझं मन आणि जीवन अल्कोहोलिक अनॉनिमसला दिलं की नाही दिलं, हा प्रश्न मी माझ्या स्वतःला केला. आणि एक गोष्ट मला लक्षात आली की यस. आणि मित्रांनो, जी महत्वपूर्ण बाब होती की आता मी स्वतःची इच्छा लावण्याचा प्रयत्न करत नाही. मनात विचार येतात की आपण असं करून पाहिलेलं पाहिजे, पण माय विल, माझ्या विलनी मला सडनली आठवते की माझ्या विलनी माझ्या जीवनाची काय वाताहत केली. हा प्रोग्राम मला सांगितलं की बाबा राजू ईश्वराची इच्छा ओळखण्याचा प्रामाणिक प्रयत्न कर. ईश्वराची इच्छा ओळखण्याकरता मला या प्रोग्रामला फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्या जीवनात नम्रतापूर्वक ते आचरण, एक दारुडा, मी किती वर्ष सोबर आहे, माझी सोबरायटी माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्याच्या हास्यावरनं लक्षात येते मित्रांनो. कारण आज जर मी समजा एवढ्या वर्षाचा सोबर आहे तर लेंथ सोबरायटी सांगायला नको, पण मी आज 18.5 वर्षापासून सोबर आहे. पण आज जरी माझं कुटुंब घाबरलेलं भेदरलेलं असेल, माझी बायको अजूनही मला आल्यानंतर नाकतोंड मुरडत असेल, किंवा माझा मुलगा मला पाहून कुठेतरी हे करत असेल, तर मित्रांनो मी अल्कोहोलिक अनॉनिमसचा हा प्रोग्राम कुठे फॉलो करून आलो, कुठे मी रिकव्हरीवर चालून आलो, असं माझ्या जीवनात नाही आहे. पण महत्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छितो की हा प्रोग्राम मला फॉलो करता करता एक गोष्ट मला लक्षात यायला लागते की मला अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जे नवीन जीवन दिलेलं आहे तीच युनिटी मला माझ्या कुटुंबात सुद्धा बरकरार ठेवायची आहे. आणि महत्वपूर्ण आश्चर्याची गोष्ट सांगतो मित्रांनो की आज मी जॉईंट फॅमिलीत राहतो. आमच्या 3 भावांचं कुटुंब आहे. 3 भावांच्या कुटुंबामध्ये आमचा एकत्र स्वयंपाक आहे अजूनही. बायांचं काय होतं त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, पण आम्ही भाऊ तिघही युनायटेड आहोत. हा जो फरक अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर ऍज अ मोठा भाऊ या नात्याने मी माझ्या कुटुंबात हे केलं. कधी लहान भाऊ मला असे काही उलट जर बोलून जरी दिले ना, मी त्यांच्यावर रिॲक्ट करू म्हणजे होत नाही. कारण मला एक गोष्ट माहिती आहे, आजारी मी आजारी ते नाहीये. आता बोलले असेल मोठ्या भावाचा रॉब मी त्यांच्यावर कधी कसण्याचा प्रयत्न करत नाही. आणि मी माझ्या प्रारब्धावर आता नेहमी विश्वास ठेवतो, जे माझ्या नशिबात आहे तेच मला मिळणार आहे.
आणि माझ्या नशिबात जर नसेल आणि मी कितीही प्रयत्न केला तरी ते मला मिळणार नाही. म्हणून मी जमिनीवर राहून आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न कधी पाहत नाही. मला तो मुंगेरीलाल व्हायचं नाही आहे. अल्कोहोलिक अनोनिमसच्या प्रोग्रामनी मला शिकवलेला आहे की राजू, इझी डज इट बट डू इट. सहज साध्य कर पण कर. जी तू कोणतं एखादं जे ठेवलेलं आहे तुझं जे मोठो, तो हळूहळू तुझा साध्य होईल. आणि होतं मित्रांनो, अल्कोहोलिक अनोनिमसचा हा प्रोग्राम, त्या प्रोग्राम मध्ये एवढा चमत्कार आहे, एवढा मिरॅकल आहे आणि त्याचा भुक्तभोगी मी आहे. माझ्या जीवनात मी जे काही गोष्टीचा काही विचार केलेला होता त्या सगळ्या गोष्टी माझ्या साध्य होऊन गेलेल्या आहे, पण होऊन राहिलेल्या आहे. कोणत्या गोष्टीची हे नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जर समजा अजूनही मी जे पॉझिटिव्हनेस, हे वैयक्तिक महत्वाकांक्षा ग्रुपमध्ये गेल्यानंतर की मी म्हणील तोच चेअरमन झाला पाहिजे, मी म्हणील तोच IGR झाला पाहिजे, किंवा मग बाहेर निघाल्यानंतर हा डेलिगेट झाला पाहिजे किंवा हाच हे इंटरग्रुपचा चेअरमन झाला पाहिजे, ही जर मी माझी इच्छा ठेवील तर मित्रांनो, मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या युनिटीला तडा देऊन आलेला आहे. म्हणजे माझीच इच्छा जर लादण्याचा प्रयत्न केला तर ग्रुपच्या लोकांच्या मन खराब करण्याकरता मी रिस्पॉन्सिबल आहे. मी पहिले सांगितलं की मला जिवंत राहायचं आहे तर मला नवीन प्रॉस्पेक्ट पाहिजेच आहे, मला माझा ग्रुप जिवंत पाहिजेच आहे. या अल्कोहोलिक अनोनिमसच्या प्रोग्राममुळे युनिटी कन्सेप्ट मी चांगल्या प्रकारे शिकलो आहे. आणि इथे आल्यानंतर ते महत्वाची गोष्ट की हा मेसेज जेव्हा पास करायच्या वेळेस तर मी कधीही म्हणजे फॅमिली काउन्सिलिंग कधी करत नाही. मी समोरच्या म्हणजे व्यक्तीच्या पत्नीला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर याला पॅरलल अॅलॉनची मीटिंग आहे, त्या अॅलॉनच्या मीटिंग मध्ये या आणि तिथे तुम्ही तुमचं डिस्कशन करा. आणि मी या म्हणजे बाकीच्या म्हणजे चांबार चौकशा ए मध्ये आल्यानंतर महत्वपूर्ण गोष्ट शिकलो की इथे पैशाची लेवाणदेवाण करायची नाही. मग कालांतराने जेव्हा तुमचे म्हणजे रिलेशन जेव्हा बिल्डअप झाल्यानंतर मग हे झाल्यानंतर काही हे करायचं असेल ती गोष्ट ती बाब वेगळी आहे. कारण काय होतं मित्रांनो, एखाद्या नवागताला जर मी पैसे दिले ना, सुरुवातीला त्याची सुरुवात होते 100 रुपयांनी, 100 रुपये तो परत करतो, मग 500 रुपये तो परत करतो आणि मग त्याची मजल जाते 1000-2000वर. आणि मग काय होते, त्याचे पैसे जर जमले नाही द्यायच्या वेळेस तर मग त्याला माहित होती की राजू भाऊ कोणत्या मीटिंग मध्ये जाऊन राहिला आहे, मग तो त्या मीटिंग मध्ये येत नाही. मग मी दुसऱ्या मीटिंग मध्ये जातो, त्या मीटिंग मध्ये येत नाही आणि हळूहळू तो याच्या बाहेर होण्याकरता मी जबाबदार राहतो. कारण मी त्याला स्वावलंबनाकडून परावलंबनाकडे डायव्हर्ट केलं. त्याच्या मनात एक गोष्ट केली की इथे मदत मिळते, अरे पण इथे मदत कशाची मिळते, याच्या प्रोग्रामची विचाराची मदत मिळते, हे त्याच्या मनामध्ये मला ठासून भरायचं आहे. आणि त्याला तेच गोष्ट सांगायची, ते गोष्ट मी केली. याच्याबद्दल मी 1-2दा सुरुवातीला गड्डे खाल्ले आहे मित्रांनो नवागताला, पण पैसे द्यायच्या वेळेस मी हाच विचार करतो की हे पैसे मला परत मिळणार नाही, हे पैसे मला परत मिळणार नाही. याच्याबद्दल नाही मिळाले तर कोणत्याही प्रकारची म्हणजे मनामध्ये हे न बाळगता मी म्हणजे हे करतो. अल्कोहोलिक अनोनिमसचा हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम मला जो स्वावलंबी बनवतो, तो चांगल्या प्रकारे मला जीवन जगण्याकरता मार्गक्रमण करायला हे करतो मित्रांनो. ए मध्ये सेवेचा खूप मोठा पार्ट आहे मित्रांनो. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये सेवा करण्याची सुरुवातच ग्रुप पासून होते. मी माझ्या ग्रुपचा पहिला चेअरमन होतो. माझा ग्रुप ओपन झाला आणि मी पहिला चेअरमन, माझी 1 वर्षाची सोब्रायटी होती. पण मी मीटिंग घेत होतो पूर्णपणे तयारी करून. तयारी इन द सेन्स की मी लिटरेचर वाचत होतो. लिटरेचरचा मला चांगला व्यासंग होता आणि महत्वपूर्ण बाब माझे जे स्पॉन्सर होते ते पण लिटरेचरचे चांगले दर्दी होते. आणि त्याच्यामुळे रोज सकाळी ते मला फोन करायचे, त्यांच्या वाचनात जी गोष्ट आली ते मला सांगायचे आणि ते मला म्हणायचे की राजू, जर तुला आज कुठे शेअरिंग करण्याचा चान्स मिळाला तर ह्या गोष्टीचा रेफर देशील, ह्याचा रेफरन्स देशील. आणि त्याच्यामुळे मी मिटिंगला बसायचो आणि मित्रांनो तर मी मिटिंग चांगल्या प्रकारे म्हणजे तयारी करून, कोण शेअरर येऊन आलेला आहे, कोण कोणत्या गोष्टीवर म्हणजे चांगल्या प्रकारे बोलू शकतो, मी कोणत्याही प्रकारची रिजेजमेंट न ठेवता त्या खुर्चीवर कधी बसत नाही, कधी बसलो नाही. अरे हा व्यक्ती जर डिसीज म्हणजे चांगल्या प्रकारे शेअर करतो आणि मला त्याचा स्वभाव पटत नसेल तरी पण मी त्याला डिसीज देईल. मी त्या गोष्टी सगळ्या केल्या. मी माझ्या मिटिंगला कधी मोनोटोनस नाही होऊ दिलं. तोच तो प्रकार नाही. आता तर नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. आमच्या नागपूरमध्ये ट्रेडिशन फार कमी शेअर होतात आणि नोव्हेंबर महिना ट्रेडिशनचा महिना म्हटल्या गेलेला आहे. पण ट्रेडिशनचा मर्म पण अल्कोहोलिक अनोनिमसच्या नवागतांना समजून सांगणं अत्यंत आवश्यक बाब आहे. न्यू कमर्स येतात, एकच गोष्टीचा विचार करतात की बाबा अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आ गए ना, शराब का प्रॉब्लेम आहे, पण दारू थांबवणं मोठा इझी टास्क आहे. पण थांबवलेली दारू पुन्हा माझ्या जीवनात परत यायला नको, तर मला हा कार्यक्रम आपल्या जीवनात राबवावाच लागणार. या कार्यक्रमाशिवाय मला पर्याय नाहीये. हा कार्यक्रमच मला नवीन जीवन देऊ इच्छिते. हा कार्यक्रमच माझ्या जीवनात मिरॅकल घडवून आणते. ते मी करायला लागलो मित्रांनो. आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मी नंतर इंटरग्रुप चेअरमन झालो. पण मग जे स्ट्रक्चरल सर्व्हिस आहे म्हणा, त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी देऊ शकतो, पण तिसरी गोष्ट देऊ शकत नव्हतो, वेळ. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला आणि मी म्हणजे त्याच्यामध्ये आलो नाही. नाहीतर मला तिथे GSOला यायचा चांगला चान्स होता, पण मी ते गोष्ट केलेली नाही. कारण आज
समजा एखाद्यानी जर पदाधिकाऱ्यांनी जर चूक केली तर मी त्यांना बोलायला मागे पुढे पाहत नाही. उद्या समजा मी जर ती खुर्ची घेतली फक्त नावाला मिरवण्याकरता आणि त्या खुर्चीशी जर मी न्याय करू शकलो नाही, त्या पदाशी मी न्याय करू शकलो नाही, तर मी कोणत्या नागाने समोरच्याला बोलणार आहे? मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये सेवा ग्रुप पासून सुरू होते, टेबल पुसण्यापासून सुरू होते, फळ्यावर स्लोगन लिहिण्यापासून सुरू होते. माझ्या सोबरायटीला अतिशय महत्वपूर्ण मजबूती मिळते. या सगळ्या गोष्टीतून मी गेलेला आहोत. सुरुवातीला ते मी सूट बोट मस्त थाटा माठात माझ्या मीटिंग म्हणजे होम ग्रुपच्या मीटिंगला जात होतो आणि बस मीटिंग संपली, पुस्तक झाकलं की मला असं वाटायचं की सेक्रेटरी माझा नौकर आहे. अब ये फळाही तोच पुसेल डस्टरनी, पूर्ण हेही तोच करेल, रूम पण तो बंद करेल, मी बाहेर येऊन मस्त गोष्टी फकालत होतो. पण मित्रांनो, कालांतराने हळूहळू जसं जसं अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या प्रोग्राम मध्ये जसं जसं मी चालायला लागलो, एक गोष्ट मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी कळायला लागली. मी कशा करता जबाबदार आहे, मी कशा करता म्हणजे मी काय करायला पाहिजे. अकॉर्डिंग मी पहिले सांगितलं की जसं जसं तुम्ही अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आपले विचार लादायचे नाही आहे, समोरच्याचे विचार ऐकायचे. ग्रुप कॉन्शियस मध्ये ईश्वर वदवला जातो, दुसरी ट्रेडिशन आम्हाला नेहमी सांगते. आणि मेजॉरिटी मायनॉरिटी मध्ये कधी डिफरन्स, आपण मेजॉरिटी मायनॉरिटीची गफलत कशी करतो की ग्रुपचे मेंबर जर 30 आहे तर 25 लोक एका साईडला, तर आपण समजतो की झालं ही मेजॉरिटी झाली. 5 लोक जे मायनॉरिटीत आहे ना, त्यांचाही विचार, त्यांच्या विचाराचं समाधान करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत पण त्या उपर जर नाही झालं आणि मेजॉरिटी तिकडेच राहिली ती गोष्ट वेगळी आहे. पण त्या मायनॉरिटीचं समाधान करणं अत्यंत आवश्यक होऊ शकते. हे 25 लोक चुकीचे राहून ते 5 लोक बरोबर राहू शकते. या गोष्टीचा विचार करणं मला अत्यंत आवश्यक आहे. मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी करायला लागलो. मी या सांगण्याचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो, अल्कोहोलिक अनॉनिमसनी मला दिलेला हा 36 तत्वांचा कार्यक्रम आहे. 36 तत्वाच्या कार्यक्रमाद्वारे माझ्या जीवनात परिवर्तन येतं, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. मी माझ्या स्वतःशी जर प्रामाणिक आहे, मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या प्रोग्राम मध्ये येऊन राहिलेला आहो. हा प्रोग्राम आपल्या जीवनात म्हणजे राबवून राहिलेला आहो, तर प्रत्येकाच्या जीवनात तो आनंदाचे क्षण येतात मित्रांनो. बिकॉज वी आर चोजन पर्सन ऑफ गॉड. ईश्वराने आम्हाला दुःख देण्यासाठीच जन्म दिलेला नाहीये. एवढं दुःख भोगलं, एवढ्या मरणे यातना भोगल्यानंतर ईश्वराने मला जिवंत का ठेवलं, या गोष्टीला स्वतःला प्रश्न विचारण्याचा प्रश्न आहे. तो मी माझ्या स्वतःला विचारला की त्याचे काहीतरी माझ्याबद्दल नियोजन आहे, काहीतरी प्लान आहे. म्हणून त्यांनी मला लीलया उचलून अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आणलं आणि अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या दारामध्ये आणून टाकलं. त्यांनी माझ्या हातून त्याला काहीतरी म्हणजे करवून घ्यायचं होतं, ती त्याची इच्छा होती. आता त्याच्या इच्छेचा मी म्हणजे गैरवापर तर करू शकत नाही. कधी कधी तर येते स्वतःची इच्छा लावण्याचा प्रयत्न, पण आज याच्यामध्ये येऊन फटकन म्हणजे त्या गोष्टीचा विचार करतो की हे आपल्याला परवडणारी गोष्ट नाही, ही गोष्ट आपण करायला नको. मित्रांनो, आज या मीटिंग मध्ये कोणी नवागत बसला असेल, त्याला असं वाटत असेल की अजूनही माझं काही बिघडलेलं नाही, त्याला माझी हात जोडून विनंती आहे. दारू, मी पहिलेच सांगितलं की 85% लोक चांगल्या प्रकारे दारू पिऊन राहिले. दारू वाईट नाही आहे, पण थोडासा जरी सेन्स बाकी असेल, हे माझी विनंती आहे, माझा आर्जव आहे. कोणत्याही प्रकारचा ऑर्डर किंवा हे नाही आहे. एक क्षण त्या दारूच्या ग्लासामध्ये आपल्या पत्नीचा, आपल्या मुलाबाळांचा घाबरलेला, भेदरलेला चेहरा पाहण्याचा अवश्य प्रयत्न करायचा. आणि त्या उपर जर दारू पिण्याचे जर विचार झाला ना मित्रांनो, साक्षात परमेश्वर जरी वरून आला ना, तोही वाचवू शकणार नाही. नॉट यट, ऍज इट जे म्हटल्या गेलेलं आहे, आले आहात तिथे थांबून जा. मी थांबलो. मी 3 पॅक पिणारा माणूस आज अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या प्रारंभामध्ये चांगलं जीवन जगून राहिलो आहे. जे मला साध्य झालं तर एव्हरी अँड ईच नवागताला ते साध्य होऊ शकते. थँक्यू व्हेरी मच रविकांत भाई.